की ज्या वेळेला कृष्ण जन्म होतो त्याला पोथी वाचली जाते श्रीकृष्ण जन्माची. त्या पोथीमध्ये सुद्धा श्रीकृष्णाचं सामुद्रिक लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाचं लक्षण कसं असेल, त्याचे डोळे कसे असतील, त्याचं अंग कसं असेल, हा ग्रंथात उल्लेख आहे. आपण तो मानायचा न मानायचा आपल्या फेथवर आहे शेवटी. परंतु हे उल्लेख ज्या वेळेला कमी लिखाण होतं ना त्यावेळेपासून आहे. मला ठोकता नाही म्हणता येणार. ज्याची श्रद्धा विज्ञानावरती आहे किंवा ज्योतिष क्षेत्रावरती आहे किंवा माझ्या वैयक्तिक फेस रिडिंग या क्षेत्रावरती आहे, तो माणूस मग आमच्याकडे येतो. आम्ही त्याला सुरुवातीला हे एवढं सांगतोच की बाबा रे तू ह्याचा अभ्यास कर, तू त्याचा अभ्यास कर, तू आधी त्याचा प्रॉपर अभ्यास करून ये. तुला सपोज XYZ बिझनेस करायचा आहे तर त्या बिझनेसमध्ये बरीच नावं असतील. ज्यांनी हा व्यवसाय केलेला असेल, ज्यांनी या व्यवसायामध्ये नाव मिळवलेलं असेल, यश मिळवलेलं असेल, तो आधी जाऊन त्यांना भेट. तू तुझी स्ट्रॅटेजी तयार कर. आम्ही ह्याच्यात काय धोके असतील किंवा जे भविष्यात आहेत जे तुला दिसत नाहीये ते सांगायचा आम्ही प्रयत्न करूच. आणि तुझं वाईट होऊ नये यासाठी जितकं मार्गदर्शन करता येईल तेवढं आम्ही करू. पण ॲज यू राईटली सेड की ते भोंदू म्हणा किंवा निश्चितच बिझनेस माइंडेड लोक आहेत म्हणा, दे पोर्ट्रे धिस ॲज अ फायनल स्टेटमेंट. असं कधीच नव्हतं. असं कधीच नव्हतं आणि हे ह्या शास्त्राने हे मान्य केलेलं नाही. बर, तू आजपर्यंत चांगल्या 4 लोकांना भेटला असशील की जे ज्योतिषात आहे, जे खरोखर अनेक वर्ष अभ्यास करतायत, त्यांनी तुला असं कधी विधान केल्याचं ऐकलंयस? नाही. कधीच करणार नाहीत. इव्हन आता आपण टीव्हीवरती वगैरे सुद्धा बघतो, वर्ल्ड कपच्या आधी हे सगळे लोक येतात, ते बरेच काही काही गोष्टी सांगत असतात. परंतु त्याच्यात खरोखर जो सिनियर माणूस असतो असं कुठलंही विधान तो करत नाही की असंच घडेल किंवा हे असंच होईल. परंतु आपलं जर पंचांग बघितलं असतो तर ह्या पंचांगामध्ये युद्धाचं, विमान अपघातांचं किंवा ह्या वर्षी पडणाऱ्या पावसाचं अचूक वर्णन केलेलं आहे. अनेकदा ते गुगलवरती तुम्हाला किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला हे दिसत असेल. पण मग आता एकीकडे आपण म्हणतो हे अचूकही आहे, एकीकडे म्हणतो हे हा गाईड आहे. ओके, हे सप्लिमेंट आहे. ज्याने तुमचं आयुष्य जे तुम्ही जे कर्म करताय ते व्यवस्थित कसं होईल, मी निर्धोकपणा कसा येईल त्याच्यासाठीच हे शास्त्र. कुठलंही शास्त्र आज परिपूर्ण नाही. तुम्हाला एक असं शास्त्र सांग की जे 100% परिपूर्ण आहे. तू आता ह्या क्षेत्रात आहेस, तुला हजारो लोक भेटत असतील, असं मला सांग की 100% एक शास्त्र अचूक आहे. किंवा जसं आपण म्हटलं ना की त्या काळात ते सगळं ठीक होतं, आत्ताच्या काळात ठीक आहे. तुला काय वाटतं की आत्ताची जी शास्त्र आहेत ती उद्या आउटडेटेड नाही होणार आहेत? मी म्हणालो तसं आरोग्य मला थोडंसं पटू शकतं. म्हणजे पत्रिका आय एम नॉट शुअर, पण चेहरा बघून आरोग्य हे थोडंसं पटेल. स्वभावाचं काय कळतं, म्हणजे लेट्स से नाक किंवा कपाळ. ओके, ह्याच्या मागे भरपूर मोठं शास्त्र आहे. तुला एक सांगतो, 16व्या शतकामध्ये ह्याचा वापर अतिशय चांगला होत होता. भारतात नाही, भारताच्या बाहेर. परंतु चोरांनी किंवा गुन्हेगारी प्रकृतीच्या लोकांनी ज्या वेळेला ह्याचा वापर सुरू केला त्यावेळेला तिथल्या राजव्यवस्थेने हे शास्त्र आता शिकवू नका हे जाहीर केलं. कारण ह्याचं ओपन एज्युकेशन त्या काळानंतर बंद झालं. परंतु आपलं जर पंचांग बघितलं असतं तर ह्या पंचांगामध्ये युद्धाचं, विमान अपघातांचं किंवा ह्या वर्षी पडणाऱ्या पावसाचं अचूक वर्णन केलेलं आहे. अनेकदा ते गुगलवरती तुम्हाला किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला हे दिसत असेल. पण मग आता एकीकडे आपण म्हणतो हे अचूकही आहे, एकीकडे म्हणतो हे हा गाईड आहे. ओके, हे सप्लिमेंट आहे. ज्याने तुमचं आयुष्य जे तुम्ही जे कर्म करताय ते व्यवस्थित कसं होईल, मी निर्धोकपणा कसा येईल त्याच्यासाठीच हे शास्त्र. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपण जगत असताना आपल्या आजूबाजूला श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्था, विज्ञान, छद्मविज्ञान हे सगळं आहेच आहे. निश्चित. जीवनातल्या अनंत अडचणींना सामोरं जाताना माणूस प्रयत्न करतो, कष्ट उपसतो, वेगवेगळे मार्ग शोधून त्या मार्गांवरनं अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण मग जेव्हा यश येत नाही मग तो कुठे देव, कुठे एखादा नवस, कुठे पत्रिका हे सगळे सोपस्कार करतो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात हे सगळं हास्यास्पद वाटतं, खोटं वाटतं, एका पराभूत मानसिकतेतून आलेलं काहीतरी वाटतं आणि आपण त्याला उडवून लावतो, जे मला वाटतं काही चूक नाहीये. पण त्याच वेळी जगात एक खूप मोठ्या संख्येने असे लोक आहेत ज्यांचा याच्यावर विश्वास आहे आणि
तो विश्वास असण्यामागे अशी काही लोक आहेत ज्यांनी हे शास्त्र आहे, हे शास्त्र म्हणून बघायला पाहिजे, यातून असं 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 होतं, हे इतरांना सांगितलंय. असंच एक शास्त्र म्हणजे फेस रिडिंग, चेहरा बघून ओळखणं की हा मनुष्य काय आहे, काय करतो, काय करू शकतो, वगैरे वगैरे. छद्मविज्ञान वाटतं तर खरं, पण मग हे खरंच छद्मविज्ञान आहे का, काय आहे, याची हिस्ट्री काय आहे, वगैरे वगैरे वगैरे, यावर इन मराठी मंथनवर आपल्याला हे सगळं समजून सांगायला आले आहेत अक्षय जोशी. अक्षय, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. फर्स्ट ऑफ ऑल, आपलं बोलणं झालं तेव्हा सुद्धा मी म्हणालो की भाई मेरे को तो ये कुछ ठीक नाही लगता है, असं म्हणूनही यू हॅव बीन ओपन अँड कॅन्डिड टू कम. त्यामुळे रिअली थँक्यू. मी माझा अविश्वास व्यक्त करण्याआधी मला थोडी हिस्ट्री सांगता का की काय आहे नेमकं फेस रिडिंग, कसं सुरू झालं, वगैरे वगैरे. थँक्यू ओंकार सर. मला असं वाटतं ना की तुझ्याकडे यायचं हे ज्यावेळेला मनात आलं त्यावेळेला हा प्रश्न येणार हे स्वाभाविक होतं की हे छद्मविज्ञान आहे का नाही. इथनं तू सुरुवात करशील हे मला माहिती होतं. सो मी दर्शकांसाठी आणि तुझ्यासाठी मी डेटा भरपूर घेऊन आलो. ओके, ग्रेट. ओके, सो मी वाचून सांगेन, तुम्ही ऐका, किंवा जो मी डेटा बोलेन तो गुगलवरती अवेलेबल आणि अतिशय विश्वासार्ह संस्था किंवा आपण म्हणूया ना वेबसाईट्स त्याच्यावरती तो अवेलेबल. त्यामुळे लोकांनी तो वाचू दे, लोकांनाही कळू दे खरं आहे का खोटं आहे. Correct. कारण ज्या नामवंत लोकांनी आमचं शास्त्र मानलंय किंवा जी नामवंत लोक आता त्यावर काम करतायत ती लोक खरोखरच सामान्य माणसाच्या वरच्या कॅटेगरीतली, किंवा त्यांनी ह्या जगामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या माणसाला उपयुक्त होत आहेत. जसं आता तू म्हटलास की माणूस हरतो, पराभूत होतो, त्यामागची कारणं आणि त्याच्यावरची सोल्युशन्स, ह्या दोन्ही गोष्टींवरती ती लोक काम करतायत, किंवा हे काम जवळपास इसवी सन पूर्व काळापासून चालू आहे. बरं. किंवा भारताचं जे सामुद्रिक शास्त्र आहे तेव्हापासून ती लक्षणं त्यामध्ये लिहिलेली आहेत की त्या शास्त्रात काय लिहिलं होतं, तो व्यक्ती, त्याचं शरीर, त्याच्या शरीरावरची ठेवण, म्हणजे शरीराची ठेवण असं आपण म्हणूया, त्याचा चेहरा किंवा चेहऱ्याची ठेवण, चेहऱ्याची हाडं, नाक कसं आहे, ओठ कसे आहेत, ही जी काही चेहऱ्याचे भाग आहेत ना त्या भागांवरनं त्याचं भविष्य, जसं म्हणतो की अडचणी, त्यातलं सोल्युशन किंवा त्यांनी काय निवडलं पाहिजे, हे सगळं हजारो वर्ष लिहून ठेवलेलं आहे. हे भारतातलंही शास्त्र? हे भारतातलं शास्त्र आहे. हे सामुद्रिक शास्त्र हे भारतातलं आहे. म्हणजे सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय? समुद्र ऋषींनी लिहिलेलं हे शास्त्र आहे. बरं. किंवा समुद्रिकाचं आपण म्हणूया ना की मुद्राशास्त्र असं आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूया, ज्याच्यामध्ये पाल्मिस्ट्री येते, चेहऱ्यावरचे तीळ वगैरे येतात, किंवा शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, म्हणजे हात आहेत, बोट आहेत, बोटांची पेर आहेत, पायाची बोट आहेत, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्या माणसाची पर्सनॅलिटी ओळखली जाते. त्याचा स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी किंवा येणारे थ्रेट्स आहेत ते त्यातनं समजून घेतले जातात. किंवा जर थ्रेट असेल ना तर तो थ्रेट कसा कमी करता येईल, किंवा आपण एक प्रिकॉशन्स घेतो, आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रिकॉशन्स घेतो, ते प्रिकॉशन्स काय घ्यावेत हे एका विज्ञानामध्ये किंवा एका शास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते सामुद्रिक शास्त्र, ज्याचा उगम भारतात झाला, ज्याचा अभ्यास भारतात झाला, शास्त्र पुढे चीनमध्ये गेलं, ग्रीकमध्ये गेलं, युरोपमध्ये गेलं. युरोपमध्ये तर ते इतकं फेमस होतं की युरोपमधल्या अनेक नामवंत विचारवंतांनी, जसं ॲरिस्टॉटल आहेत, त्यामध्ये ॲरिस्टॉटलच्या स्कूलमध्ये हे शास्त्र शिकवलं गेलं. किंवा 1990 पर्यंत पोलिसिंगच्या क्षेत्रामध्ये युरोपात याचा वापर झाला. त्यामुळे ह्याला फाउंडेशन नाही असं आपण म्हणू शकत नाही. बरं. मुळात ही गोष्ट आहे चिकित्सेची. माणसाची चिकित्सा होते, त्या माणसाचं चरित्र समजून घेतलं जातं आणि त्यावरनं रेमेडीज दिल्या जातात. जिथे चिकित्सा आहे तिथे डेव्हलपमेंट येणार, ते मॉडर्नायझेशन्स येणार. त्यामुळे आजचा काळ किंवा तो काळ असा आपण सोडून देऊया, पण हे शास्त्र आहे जे प्रगत आहे किंवा ज्याद्वारे आपण माणसाला समजून घेऊ शकतो. ती गोष्ट विज्ञाननिष्ठ वगैरे आहेच, परंतु त्याला एवढा मोठा इतिहास आहे, दर काळानुसार ते बदलत आलेलं आहे. सो मी तुला त्याचे रेफरन्स देतो, हे रेफरन्स तू स्वतः चेक कर किंवा तुझ्या दर्शकांना सुद्धा सांग की हे रेफरन्स आपण चेक करूया. ॲरिस्टॉटल, आपण ज्याला आपण म्हणतो अरस्तू भारतीय अशा नामावलीत, प्रायर ॲनालिटिक्स हे त्यांचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलंय की माणसाच्या मनातले विचार त्याद्वारे त्याचा चेहरा तयार होतो आणि आपण त्यातून काय काय ओळखू शकतो हे त्यांच्या प्रायर ॲनालिटिक्स ह्या पुस्तकामध्ये मेन्शन केले. म्हणजे बाय बर्थ माझा चेहरा आहे आणि तो बाय बर्थ ठरलाय हा चेहरा असा असणार आहे आणि त्यावरनं भविष्य असं नसून विचारांवरून सुद्धा ते केलेलं आहे. म्हणजे पहिल्या काळात कसं होतं की जे राजज्योतिषी होते त्यांची एक वेगळी होती, राजपुरोहित लोक वेगळी होती, जे फक्त राजा किंवा त्याचं मंत्रिमंडळ, गुप्तहेर खातं याच्यात काम करत असत. तर त्यामध्ये चेहरा बघून त्यांचं भविष्य किंवा राजपुत्राचं भविष्य हे त्याद्वारे लिहून ठेवलं जाईल. म्हणजे जन्मानंतर 3ऱ्या दिवशी हा कार्यक्रम चालू होईल, तो साधारण 12 ते 13 दिवस चालू असेल.
साधारण सटवाई म्हणतो ना आपण, की तिचं तिसऱ्या चौथ्या दिवशी भविष्य लिहिते आपलं, तसा तो प्रकार होता. आणि मुखावरून लिहिणं हा खूप आधीपासूनचा व्यवसाय. बरं. व्यवसाय म्हणण्यापेक्षा आपण त्याला असं म्हणू की आधीपासूनचं ते शास्त्र आहे. बरं. आजही दक्षिण भारतामध्ये ही विद्या फार मोठी. बरं. म्हणजे तुमचा चेहरा बघून तुमची पत्रिका तयार केली जाते. हो ना, पण इथे म्हणजे अरिस्टॉटल जे म्हणतायत आणि यात थोडासा फरक आहे. हा, आपण ह्याला आहे ना, आपण म्हणूया अतिंद्रिय शक्ती, पॅरासायकोलॉजी. बरं. त्यांनी जे वर्णन केलंय ते प्युअर सायकोलॉजी. बरं. पॅरासायकोलॉजी ओके, ओके, आपण हे काय म्हणूया ना, की पॅरासायकोलॉजी आपण सिद्ध करून दाखवू शकत नाही. पण पॅरासायकोलॉजीवर रिसर्च तर झालेत. आपल्या लोकांनी हेच केलं की एक ऍस्ट्रॉलॉजिकल प्रोफाईल तयार करत होते. एक पत्रिका बघणं म्हणजे काय, तर ती एक प्रोफाईल तयार होते की बाबा ह्याची स्ट्रेंथ ही असेल, हे ग्रह उच्चेच आहेत, हे नीचेच आहेत, म्हणजे हा त्याचा विकनेस आहे. ओके. त्याला अपॉर्च्युनिटी म्हणजे त्याचे म्हणतो ना योग असतात, राजयोग आहे, भाग्ययोग आहे, कुठल्या वर्षात त्याचा भाग्योदय होईल, किंवा थ्रेट्स की बाबा ह्या वर्षी तू जपलं पाहिजेस, किंवा तू आगीसारख्या दुर्घटनेपासून जपलं पाहिजेस, किंवा तू प्रवासात असं असलं पाहिजेस. हे जे प्रोफाईल आहे ते म्हणजे आपण त्याला अतिंद्रिय शक्तींचा अभ्यास म्हणू शकतो, किंवा त्याला ज्योतिष विज्ञान म्हणू शकतो. बरं. कारण विज्ञान म्हटल्यावर कॅल्क्युलेशन्स आहेत, ती ज्योतिषामध्ये आहेत. सेम चेहऱ्यावरती आहेत. फक्त अरिस्टॉटलच्या काळामध्ये कसं होतं, तर चेहरा आणि विचार यांची सांगड घातली ओके, होती. ओके. सो आपण इथनं सुरू करूया. दुसरं, काही लोकांचं हेही म्हणणं आहे की पायथागोरस जे होते, जे फार मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांनी ह्याचा शोध लावला, असंही अनेकांचं म्हणणं. बरं. इस्लामिक पिरियड जो आहे, म्हणजे इस्लामचंही फार चरित्र आहे. म्हणजे त्यांचे कादंबरी असेल, किंवा आपण ज्याला लिटरेचर म्हणू, इस्लामिक लिटरेचर जे आहे त्याच्यामध्ये फखर अल-दीन अल-राझी याचं एक पुस्तक आहे. हा एक त्यातला फारसी धर्मशास्त्री आहे. तो धर्मशास्त्री सुद्धा आहे आणि तो एक विचारवंत सुद्धा आहे. त्यांनी अल फिरासा हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये ह्याचं वर्णन केलंय की शरीर विज्ञान, चेहरा विज्ञान आणि माणसाची पर्सनॅलिटी कसं ओळखलं पाहिजे माणसाला, हे इस्लाममध्ये सुद्धा आहे. बरं. एक रोमन सम्राट आहे ज्याचं नाव आहे फ्रेडरिक दुसरा, सेकंड फ्रेडरिक. याच्या मंत्रिमंडळातला एक विद्वान आहे ज्याचं नाव आहे मायकेल स्कॉट. यांनी त्याच्या लिबर फिजिओनॉमिया या पुस्तकामध्ये त्याची वर्णनं केली. म्हणजे हा जो सम्राट आहे ना, हा 2ऱ्या शतकातला वगैरे, खूप जुन्या काळातला आहे. त्या काळात त्यांनी जे काही लिहून ठेवलं त्याच्यामध्ये द लिबर फिजिओनॉमिया हे पुस्तक त्यांनी लिहून ठेवलं, आणि त्याद्वारे मुखाकृती आणि त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी असेल हे राजदरबारात सुद्धा केलं गेलेलं. सो ह्या शास्त्राचा आधार अगदी तिथपासून सुरू होतो. पुढे जर आता बघायला गेलो तर मस्तिष्क विज्ञान म्हणजे फ्रेनॉलॉजी, तुमची कवटी, स्कल ज्याला आपण म्हणतो, त्या स्कलचा आकार आणि त्याद्वारे त्या माणसाची पर्सनॅलिटी, त्याचं रोगनिदान, हे काही शास्त्रज्ञांनी केले. रोगनिदानपर्यंत रोगनिदान आहे रोगनिदान हा फार मोठा अभ्यास आहे त्यात. सो त्यांची नावं आहेत फ्रान्स जोसेफ आणि जोहान स्पर्सहाइम. ही 2 जर्मन शास्त्रज्ञ, त्यांनी फ्रेनॉलॉजीची सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकन डॉक्टर आहेत जेम्स डब्ल्यू रेडफिल्ड, हे 1857 आहेत. त्यांनी कम्पेरेटिव्ह फिजिओनॉमी नावाचं पुस्तक लिहिलं. हे अमेरिकेत शास्त्र त्यावेळेपासून अभ्यासलं गेलं. आता अमेरिका त्या शास्त्राला ऑफिशियली मान्यता नाही देत, परंतु त्यावेळेला चिकित्सेसाठी किंवा आपण हेल्थ म्हणूया, हेल्थ सेक्टरसाठी त्याचा वापर त्यांनी केला हे होता. कितव्या शतकातलं म्हणतात? 19व्या शतकात, 1867 सालचं ते पुस्तक आहे आतापर्यंत लिटरली. त्यानंतर 1867 मध्येच दुसरं एक आहे की सॅम्युअल वेल्स यांचं सायन्स ऑफ कॅरेक्टर, द न्यू फिजिओनॉमी हे पुस्तक अवेलेबल. ही पुस्तकं अजूनही युरोपमध्ये अवेलेबल आहेत. युरोप, अमेरिकेमध्ये यांचा अभ्यास अजूनही केला जातो, फक्त ते ऑफिशियल कुठेही येत नाही. सर फ्रान्सिस गॅल्टन, ज्यांना आपण बिहेवियरल अनालिसिसचे जनक म्हणतो, किंवा फिंगरप्रिंट तज्ज्ञ जगातले सुरुवातीचे असं आपण म्हणतो ना, ते आहेत की सर फ्रान्सिस गॅल्टन. त्यांनी त्यांच्या मिक्स फोटोग्राफीच्या कन्सेप्टनुसार, म्हणजे साधारण तो फार जुना काळ आहे, त्याद्वारे हेल्थ, तुझी प्रकृती, तुझं सौंदर्य आणि तुझी अपराध बुद्धी याचा अभ्यास केला होता. अपराध बुद्धी, माणसामध्ये जन्मजात अपराध बुद्धी आहे का, हे बिहेवियर मध्ये ती दिसते का, त्या चेहऱ्यावरती ती दिसते का, ह्याचं संशोधन त्यांनी केलेलं होतं. आणि तो अक्षरशः अभ्यास 1990-91 पर्यंत होता. ज्यावेळेला कॉम्प्युटर आले, सॉफ्टवेअर आले, त्यावेळेला त्यांच्या मिक्स फोटोग्राफी जी कन्सेप्ट होती, त्या मिक्स फोटोग्राफी कन्सेप्टनुसार त्यांनी पोलिसांना ॲड्रेस केलं. जे विचारवंत होते त्यांनी पोलिसांना ॲड्रेस केलं की हे असं असं आपण करू शकतो, किंवा चेहरेपट्टी बघून याच्यामध्ये अपराध भाव आहेत का. हे म्हणजे भारताबाहेरचं सगळं सांगतोय मी. आपण भारतात तर ह्याला सगळ्याला छद्मविज्ञान म्हणतो, परंतु रिसर्च कुठपर्यंत गेलेत त्याचे, तर ते अगदी 5व्या शतकापासून अगदी चालू आहेत. एक इटालियन आर्मी शास्त्रज्ञ डॉक्टर लॉम्ब्रोसो,
यांनी अपराध विज्ञानात अपराध करणारा माणूस आणि त्याचा चेहरा कसा असेल, आपण एक इमॅजिन कर यार, भारतामध्ये जर मी म्हटलं की ह्या माणसाचे डोळे असेल किंवा ह्याचे आयब्रोज असेल आणि हा अपराधी होऊ शकेल, तर केवढा मोठा त्याच्यावर गजब गदार होईल. होईल, गजब होईल. परंतु हा आर्मीचा सायंटिस्ट असून त्यांनी अपराध विज्ञानात ह्याचा वापर केला होता. म्हणजे 20व्या शतकातली गोष्ट आहे, साधारण 1930 वगैरेचा हा काळ आहे. त्यानंतर अजून 20व्या शतकात एक फ्रान्स सायकोलॉजिस्ट होते, फ्रान्समधले सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे लुई कार्मन. यांनी मॉर्फोसायकोलॉजी तयार केली. बरं. मॉर्फोसायकोलॉजी हा एक वेगळा विषय आहे पूर्णपणे. म्हणजे काय त्यात असतं? शरीराचा आकार, हा. चेहऱ्याचा आकार, हा. म्हणजे चेहऱ्याची लांबी कशी आहे, त्याची रुंदी कशी आहे, याद्वारे त्याची सायकोलॉजी कशी असेल ह्याचा एक अभ्यास केला होता. बरं. म्हणजे आता आपण असं म्हणूया की त्यामागे त्यांचा रिसर्च वेगळा होता, परंतु ह्यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात दिसतात. म्हणजे कोणता माणूस कशा प्रकारचा असेल, कोणत्या प्रकृतीचा असेल, हे तुम्हाला भारतामध्ये सुद्धा कळत. बरं. फक्त आपण बोललो तर त्याचा गजब होईल, त्यामुळे आपण ही गोष्ट बोलूया नको. त्यांचं एक पुस्तक आहे, क्विन्झे लेकॉन्स डे मॉर्फोसायकोलॉजी. मॉर्फोसायकोलॉजी त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये ह्याचे बरेच रेफरन्स आहेत. बरं. ओके, आता आपण हे सगळे विषय सोडून देऊ थोडे. तुम्ही जर ऐकलं असेल की पहिल्या काळात आपल्या घरात वैद्य यायचे, डॉक्टर बरं. यायचे. हो. आत्ता चिकित्सेमध्ये बरेच बदल झाले. आता ॲलोपॅथी आली, होमिओपॅथी किंवा आयुर्वेद, असं बरंच काही काही आत्ता आहे. परंतु त्या काळातही चिकित्सा होत असे, मग ती नाडी परीक्षा होत असे आणि चेहरेपट्टीची परीक्षा होत असे. एखादे वैद्य यायचे, ते तुम्हाला बघायचे, ते वैद्य तुम्हाला बघितल्यावर ते तुमचा ओठांचा रंग, तुमच्या डोळ्याचा रंग, तुमचं कपाळ कसं आहे, तुमचे गाल कसे आहेत, यावरनं तुमचं रोगनिदान करत होते आणि जे बऱ्यापैकी बरोबरही त्यांची औषधं लागू पडत. म्हणजे होमिओपॅथीमध्ये, भारताच्या होमिओपॅथीच्या कल्चरमध्ये ह्याचा भरपूर वापर झाला आहे, आजच्या काळातही होतो. एक तुला सांगतो, ऑस्ट्रेलियामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, डॉक्टर ग्रँट बेंटली हे त्या डॉक्टरचं नाव आहे, जे अजून हयात आहेत. त्यांनी फेशियल अनालिसिस अँड होमिओपॅथी नावाचं पुस्तक लिहिलंय. बरं. म्हणजे आम्ही जे फेस रिडिंग शिकवतो लोकांना, मी स्वतः ट्रेनर आहे, ज्यावेळेला आम्ही सांगतो ना की चेहऱ्याचा असा शेप असेल तर ती पर्सनॅलिटी अशी असेल, तर ते शेप्स त्यांनी त्या पुस्तकात मेन्शन केलेत. चेहऱ्याचा शेप म्हणजे ओंकार दाभाडकर ह्या व्यक्तीचा चेहऱ्याचा शेप हा जर असा असेल तर त्याची पर्सनॅलिटी त्याच्यामुळे अशी किती असेल. प्रेमळ, किती चांगलं वगैरे. एक्झॅक्टली. किंवा त्याला रोगनिदान, कोणता रोग होऊ शकतो, त्यांनी कोणत्या रोगापासून जपलं पाहिजे स्वतःला, इथपर्यंतचा अभ्यास त्यांनी लिहून ठेवला आणि गेली 30-40 वर्ष ते स्वतः विषय शिकवतात. तुम्ही जर गुगलवर गेलात तर ते सगळं अवेलेबल आहे, इंटरनेटवर हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. भारतामध्ये सुद्धा, इव्हन भारताच्या होमिओपॅथीमध्ये सुद्धा फिजिओनॉमी हा सब्जेक्ट शिकवला जातो. म्हणजे मला वाटतं मुंबईचेच एक प्रोफेसर आहेत, नाव आता माझ्या लक्षात नाही, परंतु त्यांच्याही पुस्तकामध्ये ह्याचं तुम्हाला सगळे हे मिळतील, म्हणजे ह्याचे सगळे ट्रेसेस तुम्हाला त्यात मिळतील. चेहरा बघून रोग निदान हे ऍटलिस्ट आय कॅन डायजेस्ट रे, की बाबा राईट, इफ देर इज समथिंग रॉंग इन माय बॉडी, चेहऱ्यावर दिसेल, दिसेल, डोळ्यांचा रंग बदलेल, ओठांचा रंग बदलेल, काहीतरी होईल. पण आपण म्हणतोय की चेहरा बघून मला स्वभावही कळतो, त्याच्या मनात विचार कोणते येत असतील हे कळतं, यावरून मला त्याचं भविष्य सुद्धा ताडता येतं. सीम्स रिअली वियर्ड. एस्पेशली आता बघ, म्हणजे हे सगळे रेफरन्सेस आय अंडरस्टँड आणि आय रिस्पेक्ट, की बाबा कित्येक शतकं लोकांनी यावर लिहिलंय वगैरे वगैरे. पण आज आधुनिक काळ म्हणजे हे आता काय ना, पूर्वी जादूटोणा वगैरे हे सगळे प्रकार बरोबर मानले जायचे. अर्थात, आधुनिक अर्थात. काळामध्ये आजही आपण हे म्हणतो मानतो की आजही जादूटोणा मानला जातो. आजही हे जे काही आपण म्हणतो ना सुडो सायन्स आहे किंवा छद्म विज्ञान, आपण ह्या गोष्टी आजही डायरेक्टली इनडायरेक्टली मानतो आणि न मानणारी लोक सुद्धा गपचूप त्या गोष्टी मानतात, हे मी तुला सांगू शकतो. मी तुला असे रेफरन्स नंतर कधीतरी देईन की जे खूप नामवंत लोक असतात ते सगळ्या गोष्टी मानतात. परंतु मुद्दा असा आहे, तो बिलीफ आहे, तो तुम्हाला एक आधार आहे. हे शाश्वत आहे असं नाही म्हणताय, ही गोष्ट लक्षात घेऊया. हे 100% शाश्वत आहे असं आपण नाही म्हणू शकत. तुझ्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, ठीक आहे. आता एक धरून चाल की तुझ्या बहिणीसोबत नाही पटत आहे किंवा घरात काही इश्यूज आहेत संसारामध्ये, तुम्हाला त्याच्यासाठी रिलेशनशिप काउन्सिलर्स आहेत. तुम्ही त्यांच्याऐवजी जर ह्यांच्याकडे गेलात तर तुम्ही फसणार आहात. लक्षात घ्या. तुम्ही जर डॉक्टर ऐवजी ज्योतिषाकडे आलात तर तुम्ही फसणार आहात. कारण ज्योतिष विज्ञान ह्या गोष्टीला मान्यता देत नाही की ही गोष्ट केल्याने तुमचा हा आजार बरा होईल, असं ज्योतिष विज्ञान ह्याला मान्यता देत नाही. बरं, सिंपल आहे. ज्योतिष विज्ञान म्हणजे काय? कॅल्क्युलेशन.
म्हणजे तू जर बघितलं असतील कुठल्या ज्योतिषाकडे, तुमचा राहू या घरात आहे, त्या घरात आहे, असे व्यवस्थित ते एक्सप्लेन करतात. परंतु त्याच्या रेमेडीज सांगतात, त्या जर तुझ्या शरीरात असतील तर त्याचा उपाय बाहेर होणार नाही. तुला इमर्जन्सी मेडिसिन आहे यार. तुला भूक लागले ना तर त्याच्यासाठी दुसरीकडे कुठे नाही जाऊन चालणार, तुला अन्नच खावं लागेल. तुम्ही चुकता कुठे, ज्या वेळेला तुमचा प्रश्न तुम्ही न समजून घेता एखाद्याला तुम्ही गाईड मागायला जाता, तर तुम्ही एखाद्याला अप्रोच होता की सर माझा हा प्रश्न आहे, माझ्या रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत. आज आमच्याकडे स्टुडंट येतात, मी आईबाप येतात आणि ते सांगतात आमच्या मुलाला 10वी नंतर कुठे टाक. हा काय प्रश्न आहे? आज तुला मी सांगतो, मागच्या महिन्यात मी 100 स्टुडंट केले, त्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्टचे रिझल्ट आणि माझे रिझल्ट सेम. छाती ठोकपणे सांगू शकतो, इव्हन त्या पेरेंट्सचं नाव घेऊन. काय काय म्हणजे त्यांनी पुढे काय करावं वगैरे हे हा जे प्रश्न असतात ना, हे करण्याआधी तुम्ही कुठल्या तरी ऍप्टिट्यूड टेस्टकडे जा ना. तुम्ही ती ऍप्टिट्यूड टेस्ट केली, त्यात आलं की याला बायोलॉजी नको, याला मॅथ्स नकोय किंवा हे हवंय, तो आर्ट मध्ये चांगला आहे, तो इंजिनिअरिंग मध्ये चांगला आहे. तुम्ही त्यांचं फेस रिडिंग केलं आणि उत्तर सेम आली, त्याची उत्तरं सेम आली. मी तुला अशी 100 उदाहरणं देईन या महिन्यातली, जवळपास ह्या एका महिन्यात, कारण पुढच्या महिन्यात स्कूल चालू. साहजिक आहे. लोक काय करतात, तर बरेचदा हल्ली ती सुजाणता आलेली आहे की आपण ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेऊया, आपण काउन्सिलरला भेटून घेऊया, आणि मग आहे ना कुठेतरी आपला जो काही बिलीव्ह आहे, आपला जो फेथ आहे आपल्या धर्मावर, आपल्या शास्त्रांवर, त्याद्वारे मग ते ज्योतिषाकडे येतात. आधीचा काळ थोडा वेगळा होता, किंवा आता सुद्धा काही ठिकाणी हे चालतं की 10वी नंतर काय करू दे, करिअर काय निवडू. अरे तुझा IQ आहे, तुझं फ्युचर आहे, तू त्याचा काहीतरी विचार करू शकशील. मी ज्या वेळेला एक क्षेत्रामध्ये आलो, मी आर्म फोर्सेसची तयारी करत होतो, मी स्वतः एक्झाम्स दिल्यात, मी स्वतः फेल झालोय, त्या वेळेपासून माझा अभ्यास चालू, आणि नंतर मी या क्षेत्रात आलो, आणि ह्या क्षेत्रात येऊन आता मला 9 वर्ष झाली. 9 वर्ष या क्षेत्राचा अभ्यास करतोय, म्हणजे रोजही, आजही मी अभ्यास करतोय. आज तू माझ्या वह्या बघू शकशील, या वहीमध्ये आजही लिहिलं जातं, आजही याचा अभ्यास होतो. किंवा जिथे जिथे आता फेशियल अनालिसिसवर रिसर्च होत आहेत, ते सगळे रिसर्च मी लिहून ठेवतो. त्यासाठी गुगलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. आता चायनाचे 2000 पेक्षा जास्त फेस रिडिंगवरचे रिसर्च पेपर आहेत जे गुगलवर, त्याच्यावर टीका झाल्या, टिप्पणी, सगळं होतंय, परंतु ते रिसर्च होत आहेत. ग्रीकमध्ये होत आहेत, ग्रीकमध्ये तर आहेच, त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा यांचे रेफरन्स आहेत. ओके, तर आजच्या काळात ह्या गोष्टी घडत आहेत. इव्हन AI द्वारे सुद्धा फेशियल स्कॅनिंग होत आहेत. म्हणजे फेशियल स्कॅन करून हा माणूस कसा आहे. आता त्याच्यावर एक कॉन्ट्रोवर्सी आहे. ज्या वेळेला 9/11 झालं त्यावेळेला एक स्पॉट नावाचं ऍप्लिकेशन तयार केलं होतं. स्पॉट हे ऍप्लिकेशन आहे FBIचं. ह्या ऍप्लिकेशनमध्ये की फिजिओनॉमीचा वापर केला गेला होता, आणि त्याच्यावर तिथल्या विचारवंतांनी टीका केली की हे बायस आहे, किंवा हे असं आहे, किंवा तसं आहे, आणि म्हणून ते ऍप डाऊन केलं गेलं. किंवा आता त्याचं जे आधुनिक व्हर्जन आहे ते फक्त जर ह्याचा जुन्या कुठल्या क्राईममध्ये सहभाग असेल तर तेवढाच बघा, एवढंच स्कॅन केलं जातं. परंतु ह्याच्या आधी त्यांनी या शास्त्राचा थोडा बहुत रिसर्च केलेला होता, किंवा ते शास्त्र अप्लाय करायचा प्रयत्न केलेला होता. फक्त काय कॉमन सेन्स वापरावा लागतो. तुम्ही सगळ्याच काळ्या चेहऱ्याच्या लोकांना जर गुन्हेगार मानायला लागला तर ते रेसिझमचा शिकार होतात, तीही लोक होतात, त्यांनाही मनस्ताप होतो. त्यामुळे तुमची शास्त्र कधी व्हॅलिड ठरली नाही. म्हणजे भारतीयांची शास्त्र का व्हॅलिड ठरली नाही, की ज्यांनी कॉपी केली त्यांनी चुकीची कॉपी. आता होतं कसं, आता तू जो मगाशी म्हणालास की छद्म विज्ञान, किंवा आता लोक कुठे कुठे विश्वास ठेवून ज्योतिषाकडे जातात वगैरे. मुद्दा असा आहे, ज्योतिषशास्त्र 100% या गोष्टीला परवानगी देत नाही की हे आम्ही सांगू असंच होईल, असं कोणी म्हणत नाही. प्रत्येक ज्योतिषी हेच सांगतो की बाबा रे तू काम कर, तू कर्म कर, आम्ही तुला गाईड करतो. ओके, रिलेशनशिपमध्ये तुझ्या इश्यूज आहेत, घरात काही नवरा बायकोत वाद आहेत, आणि हे सॉल्व्ह करायला तू ज्योतिषाकडे गेलास तर तू चुकीच्या ठिकाणी जातोस. तुझी सुरुवात, जे फाउंडेशन आहे, तुझी सुरुवातच चुकीची. बरं, ओके, तू रिलेशनशिप काउन्सिलर्स आहेत की नाही, पण मग आमचे ग्रह मिसमॅच आहेत वगैरे, तो नंतरचा भाग झाला. बरं, आता तुम्ही फेस काय करताय. बरं, ओके, भलेही तुझा XYZ ग्रह खराब असेल, निचेत असेल, किंवा त्याचा आणखीन कुठे संयोग होऊन एक घातयोग तयार होत असेल, त्याने तुला एखादा आजार होत असेल, ही गोष्ट 100% आपण मान्य केली तरी आत्ता तुला जर अस्थमाचा त्रास झाला, अस्थमाचा अटॅक आलाय, तर औषध घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, इमर्जन्सी तुला मेडिसिन हे घेतलंच पाहिजे. मग असं असताना तुम्ही चुकीच्या डिरेक्शननी का जाता, हा पहिला प्रश्न आहे. नवरा बायको हा वाद रिलेशनशिप काउन्सिलर समोर सॉल्व्ह होऊ शकतो की नाही, होऊ शकतो. ऍटलिस्ट ते दोघं एकमेकांचे विचार मांडू शकतात एकमेकांसमोर. त्यानंतर रेमेडीज तेही लोक देतात, आपणही आपल्या पद्धतीच्या रेमेडीज देऊ.
त्याच्यानंतर उपाय प्रत्येक जणच करतो. ज्याचा ज्याच्यावरती विश्वास आहे असा प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी उपाय हा करतच असतो. आता जसं मी म्हटलं ना, की स्टुडंट 10वी नंतर माझ्या मुलाला कुठे पाठवू? हे तुम्ही सुरुवातीला ज्योतिषाकडे कसे येता? तुमच्याकडे ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, तुमच्याकडे कल चाचणी आहेत, तुमच्याकडे असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. तुम्ही आई-वडील आहात, तुम्ही 15 वर्ष मुलाला बघितलंय. मुलगा 10वीत आला म्हणजे 15 वर्षाचा तर तो नक्की आहे. असं असताना पहिल्यांदा ज्योतिषाकडे जाणं हे कितपत योग्य आहे? मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असून, मी स्वतः ज्योतिषी असून मी हे का म्हणतोय? कारण आज तुमच्याकडे चिकित्सा वाढली, आज तुमच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट, कल चाचणी यातून काही ना काहीतरी निष्पन्न होतंय. आज माझ्याकडे ह्या महिन्यात 100 मुलं आली, जवळपास 100 मुलं. मी त्यांना ॲप्टिट्यूड टेस्टची विचारणा केलेली आहे. प्रत्येकाला मी विचारलेलं आहे की तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट केली आहे का? किंवा तुमच्या मुलामध्ये हे बिहेवियर जे मला दिसलंय ते तुम्ही बघितलंय का? हे बघून मी तुला एक सांगतो, 100 पैकी 100 जणांचं जे ॲप्टिट्यूडमध्ये आलेलं रिडिंग होतं आणि मी केलेलं रिडिंग होतं हे 100% बरोबर आहे. म्हणजे विज्ञान आहे ना, ही जी विद्या आहे, जी मी म्हणतोय, की जी मी मनापासून फॉलो करतोय, ती एक्झिस्ट करते. नाही पण यात कॉन्ट्राडिक्शन आहे ना. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की हे विज्ञान आहे, एकीकडे आपण म्हणतोय की तुम्ही आधी तिकडे जा, मग हे कशाला आहे? ह्याचा सपोर्ट हे एक सप्लिमेंट आहे. ही गोष्ट आधी आपण लक्षात घेऊया. मी एक तुला सोपं उदाहरण देतो. आता थलपती विजय CM झाले, ओके. त्यांनी त्यांच्या ज्योतिषाला कुठली तरी अपॉइंटमेंट केल्याची मी बातमी ऐकली, ओके. ह्याचा अर्थ असा होतो की त्या ज्योतिषामुळे सरकार आलंय? नाही. त्यांनी कार्य केलं असेल, त्याच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असेल, ते बूट टू बूट गेलेत, अगदी ग्राउंड त्यांनी बघितलं, त्यांनी प्रचार केला, त्यांनी तसं सगळी थीम तयार केली, त्यांनी वोटर्सना घरातून आणून वोटिंग करून घेतलं. ही सगळी सिस्टम त्यांनी केली. आणि त्यानंतर जो एक तुम्हाला वैयक्तिक गाईड लागतो, मग तो स्पिरिच्युअल गाईड असेल किंवा इंडिव्हिज्युअल गाईड असेल, त्यासाठी तुम्ही याचा वापर करा. तुम्ही 100% ज्यावेळेला एखाद्या शास्त्राचा आधार घेता, म्हणजे आज आपण 2 डॉक्टरची ओपिनियन्स घेतो, केवळ एका डॉक्टरच्या ओपिनियनवर आपण राहत नाही, आपण सेकंड ओपिनियन हा शब्द हल्ली वापरतो. किंवा आपण आणखीन 1-2 जणांना विचारून बघतो, रे बाबा हे औषध मी घेतलं होतं, तुला ह्याचा काय परिणाम झालाय? म्हणजे आपण चिकित्साही स्वतःहूनही करतो. मग जर अशी चिकित्सा असेल ना, तर तुम्ही 80% ज्या काही राजमार्गाच्या गोष्टी किंवा 80% जे तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगते त्याचा आधी अभ्यास करा. तुम्ही स्वतःचा आधी ऐका थोडं आणि मग तुम्ही आमच्याकडे. बरेचदा काय होतं की तो ज्योतिषी सांगतोय, त्या मुलाच्या मनात वेगळं असतं, ओके. तो मुलगा काहीतरी वेगळ्या हुरूपाने आलेला असतो, त्याचे ग्रहमान तसे असतात किंवा काय ज्या काही गोष्टी असतात त्याचा हुरूप जाऊ देऊ नये हेही आपल्या हातात असतं. बाबा तू हे पण कर आणि सोबत जर तू ह्याचा विचार केलास, तुम्ही त्या मनात त्याला सांगू शकाल, तुम्ही त्याला गाईड करा. तुम्ही 100% अधिकारवाणीने नाही बोलू शकत. इव्हन ॲप्टिट्यूडवालेही सांगत नाहीत की तू हेच केलं पाहिजे. बरोबर आहे. इट इज सजेस्टिव्ह. तुम्ही त्याला सजेस्ट करा, तुम्ही त्याला गाईड करा की बाबा रे तुझ्या आयुष्याला ह्या दिशा मिळू शकतात. जे आमचं शास्त्र आहे ते ह्या गोष्टी आम्हाला सांगते, ज्यातून तुझं भविष्य असं घडेल. किंवा इव्हन व्यवसाय सुरू करताना सुद्धा लोक येतात ज्योतिषाकडे, साहेब कुठला व्यवसाय सुरू करू? गुरुजी सांगा कुठला व्यवसाय करू? तुला वैयक्तिक किती योग्य वाटते? नाही, मार्केट स्टडी आहे. माझं तर तेच म्हणणं आहे. एक्झॅक्टली, मार्केट स्टडी आहे. मार्केटचा तू स्टडी, माझ्या स्ट्रेंथ्स मला माहिती आहेत, मला काय जमतं मला माहिती आहे, मी आजपर्यंत अनुभव कोणत्या क्षेत्रात केला हे मला माहिती आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुझं कर्म ह्याच्यावरती तू विश्वास ठेवतोस. कर्म आणि त्याला सोबतीला येतो फेथ. प्रत्येक माणूस कशावर तरी श्रद्धा ठेवू नये. म्हणजे अगदी नास्तिक वगैरे आपण विषय नको म्हणूया, परंतु श्रद्धा ही प्रत्येकाची कशावर तरी आहे. ज्याची श्रद्धा या विज्ञानावरती आहे किंवा ज्योतिष क्षेत्रावरती आहे किंवा माझ्या वैयक्तिक फेस रिडिंग या क्षेत्रावरती आहे, तो माणूस मग आमच्याकडे येतो. आम्ही त्याला सुरुवातीला हे एवढं सांगतोच की बाबा रे तू ह्याचा अभ्यास कर, तू त्याचा अभ्यास कर, तू आधी त्याचा प्रॉपर अभ्यास करून ये. तुला सपोज XYZ बिझनेस करायचा आहे, तर त्या बिझनेसमध्ये बरीच नावं असतील. ज्यांनी हा व्यवसाय केलेला असेल, ज्यांनी या व्यवसायामध्ये नाव मिळवलेलं असेल, यश मिळवलेलं असेल, तो आधी जाऊन त्यांना भेट. तू तुझी स्ट्रॅटेजी तयार कर. आम्ही ह्याच्यात काय धोके असतील किंवा जे भविष्यात आहेत, जे तुला दिसत नाहीये, ते सांगायचा आम्ही प्रयत्न करूच. आणि तुझं वाईट होऊ नये यासाठी जितकं मार्गदर्शन करता येईल तेवढं आम्ही करू. पण ॲज यू राईटली सेड की ते भोंदू म्हणा किंवा निश्चितच बिझनेस माइंडेड लोक आहेत म्हणा, दे पोर्ट्रे धिस ॲज अ फायनल स्टेटमेंट. असं कधीच नव्हतं आणि हे ह्या शास्त्राने मान्य केलेलं नाही. बरं, तू आजपर्यंत चांगल्या 4 लोकांना भेटला असशील की जे ज्योतिषात आहे,
जे खरोखर अनेक वर्ष अभ्यास करतायत. त्यांनी तुला असं कधी विधान केल्याचं ऐकलंयस? नाही. कधीच करणार नाहीत. इव्हन आता आपण टीव्हीवरती वगैरे सुद्धा बघतो, वर्ल्ड कपच्या आधी हे सगळे लोक येतात. ते बरेच काय काय गोष्टी सांगत असतात. परंतु त्याच्यात खरोखर जो सिनियर माणूस असतो असं कुठलंही विधान तो करतो की असंच घडेल किंवा हे असंच होईल. परंतु आपलं जर पंचांग बघितलंस तू, तर ह्या पंचांगामध्ये युद्धाचं, विमान अपघातांचं किंवा ह्या वर्षी पडणाऱ्या पावसाचं अचूक वर्णन केलेलं आहे. म्हणजे अनेकदा ते गुगलवरती तुम्हाला किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला दिसत असेल. पण मग आता एकीकडे आपण म्हणतो हे अचूकही आहे, एकीकडे म्हणतो हे हा गाईड आहे. ओके, हे सप्लिमेंट आहे. ज्याने तुमचं आयुष्य तुम्ही जे कर्म करताय ते व्यवस्थित कसं होईल, मी निर्धोकपणा कसा येईल त्याच्यासाठीच हे शास्त्र. कुठलंही शास्त्र आज परिपूर्ण नाही. तुम्हाला एक असं शास्त्र सांग की जे 100% परिपूर्ण आहे. तू आता ह्या क्षेत्रात आहेस, तुला हजारो लोक भेटत असतील, असं मला सांग की 100% एक शास्त्र अचूक आहे. किंवा जसं आपण म्हटलं ना की त्या काळात ते सगळं ठीक होतं, आत्ताच्या काळात ठीक आहे. तुला काय वाटतं की आत्ताची जी शास्त्र आहेत ती उद्या आउटडेटेड नाही होणार आहेत? त्यावेळेला काही असेल, आपण एक कॉम्प्युटरचे उदाहरण घेऊ किंवा मोबाईलचं उदाहरण घेऊ. त्यावेळेचे मोबाईलने आत्ताचे स्मार्टफोन, त्याच्यामध्ये फरक पडतोच ना. काळानुसार शास्त्रामध्येही फरक पडतो किंवा काळानुसार शास्त्राचेही डेफिनेशन्स बदलतात. त्यामुळे आपण असं म्हणूया ना की जो जेन्युअन आहे तुम्ही त्याच्याकडे जा, असं आपण म्हणू शकतो. मगाशी तुझ्या म्हणाला की पोलिसांनी सुद्धा फेस रिडिंग वापरलंय. काय हे भारतामध्ये नाही आधी. बरं. ओके, भारतामध्ये गजब होईल जर मी म्हटलं तुझ्या आयब्रोज असे आहेत तर तू गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहेस, तर तो गजब होईल. आणि पोलिसिंग सारख्या क्षेत्रात तर त्या बिचारांना खूप त्रास होऊ शकेल. परंतु अपराध विज्ञान नावाचा जो कन्सेप्ट आला होता, क्राईम सायन्स, जे लॉम्ब्रोसो मी म्हटलं ना, डॉक्टर लॉम्ब्रोसो, त्यांनी क्राईम सायन्सचा जो काही आविष्कार केला त्यामध्ये त्यांनी चेहऱ्याचा वापर केलेलाच होता. किंवा आजही अशी काही सिक्रेट ऍप्लिकेशन्स आहेत की जी फक्त चायनाकडे आहेत, जी फक्त जपानकडे आहेत, जी फक्त इस्रायलकडे आहेत. चायना, जपान आणि इस्रायल ज्यांच्याकडे हा वापर सर्रास केला जातो. बरं. सीसीटीव्ही कॅमेराज मध्ये त्यांनी अशी सॉफ्टवेअर काय म्हणूया की ती सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेली आहे आणि त्याच्यावरती टीका भरपूर झालेली. ती सॉफ्टवेअर काढून टाका किंवा अशी सॉफ्टवेअर वापरू नका. ते काय करतं मग, चेहऱ्यापट्टीवरून ओळखतं की संभाव्य म्हणजे पॅरामीटर्स येतात त्यात की 70% गुन्हेगार आहे, 40% गुन्हेगार आहे, ह्याच्यात गुन्हेगारीचं आहे का, किंवा गुन्हेगारीमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. हा जुगारी असू शकेल का, हा खुनी असू शकेल का, हा पेडोफाईल असू शकेल का. कारण इस्रायलने सॉफ्टवेअर तयार केलं होतं पेडोफाईल्स बद्दल. पेडोफाईल्स म्हणजे तुला सांगू रे, तू सामान्य जीवनामध्ये पेडोफाईल्स आणि हे आपण नाही शोधू शकतो, नाही शोधतायत. पण आम्ही जे बघितलं होतं त्यावेळेला जे काही निष्कर्ष होते की गालाची जी हाडं असतात किंवा हे जे मसल आहे इथलं, हे अतिशय जाड असतं त्यांचं. पेडोफाईल्सचं हे चिकबोन्स आहेत तशाच ताकदीचं इथलं पण ते हे असतं. म्हणजे त्वचा मासल नसतेच, ते अतिशय चिकबोन्स जसे कडक आहेत तसा हा भाग पूर्ण कडक असतो. हा एकच भाग इकडचा आणि उजवा, आणि तो लालसरपणा त्याच्यावरती असतो. हे त्या शास्त्रज्ञांचं पण मत आहे किंवा हा आमच्याही अभ्यासात आलेला एक घटक आहे छोटासा. परंतु आम्ही 100% अजूनही नाही सांगत, कारण त्याच्यामागे अजून काही जर अभ्यास असेल, कोणाचा रिसर्च व्हायचा असेल तर तो होऊ दे. काळांतराने ह्या गोष्टी सक्सेसफुल होतील. आपण तेवढे पेशन्स दाखवायला हवेत असं मला वाटतं. अजून काय काय कळतं चेहऱ्यावरनं? आता मी जसं तुला म्हटलं ना, होमिओपॅथी. आजही काही डॉक्टर्स असेल आयुर्वेदामध्ये की जे पत्रिका बघतात, तुमचं ग्रहमान बघून तुम्हाला औषधं देतात. तुम्ही चिकित्सा ऐकलीस कधी? आयुर्वेदामध्ये होते. तसंच चेहरा बघून सुद्धा तुमच्या आरोग्याबद्दल, तुमच्या हेल्थ, म्हणजे सगळ्याच गोष्टींबद्दल मी म्हणतो तसं आरोग्य मला थोडंसं पटू शकतं. म्हणजे पत्रिका आय एम नॉट शुअर, पण चेहरा बघून आरोग्य हे थोडंसं पटेल. स्वभावाचं काय कळतं? म्हणजे लेट्स से नाक किंवा कपाळ. ओके, ह्याच्या मागे भरपूर मोठे शास्त्र आहे. तुला सांगू, सामुद्रिकामध्ये याची भरपूर वर्णन आहेत. तुमची जीभ कुठल्या रंगाची असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर आहेत ना छोटे छोटे साईन दिसतात. काहींच्या कपाळावर इथे अर्धचंद्राकृती आकार असतो, काहींच्या इथे उभ्या रेषा असतात. त्याचं मिनिंग आहे, ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे. किंवा आता तू जर फेस रिडिंग वाल्यांचे कुठल्या हे बघितलेस ना, सेमिनार बघितलेस, आहे आता भारतामध्ये हळूहळू हे प्रचलित होत आहे. त्यांच्या सेमिनार्समध्ये ते गोष्टी सांगतात. आणि आमच्यात म्हणजे म्हणतो ना की कॉन्ट्राडिक्टरी का होतं की ते जे शिकवतात आणि प्रत्यक्ष पुस्तकात ह्याच्यात बराच फरक आहे.
ओके. काही काही आता तू रील्स बघशील फेस रिडिंग बद्दल, की आपकी आंखें ऐसी है तो आपको मिलेंगे इतने बड़े पैसे. असं असं काही नाही आहे ऍब्सोल्युटली. माणसाचे डोळे 3 प्रकारचे आहेत. एक सात्विक, राजसी आणि तामसी. बरं ओके, ह्याचा कॉम्बो तयार होतो. बरं. एकास एक लागून एकास दुसरं, म्हणजे तिन्ही पर्सनॅलिटी आपल्यामध्ये असतात. अच्छा, म्हणजे प्रत्येकात ते असतं, प्रमाण कमी जास्त प्रमाण असेल. कमी ओके. जास्त असतं. आता जो माणूस सात्विक आहे ना, त्याचं कपाळ मोठं असतं, नितळ असतं, व्यवस्थित असतं. हम्म. जो राजसी आहे त्याचं कपाळ असतं ज्याच्यावरती रेषा असतात हलक्या, बरं. राजसी तत्व. आणि तिसरा जो आहे तामसी, त्याच्या कपाळावर आठ्या असतात, लिटरली अशा त्या डार्क दिसतात किंवा तुटकं फुटकं कपाळ दिसतं. माझं काहीच नाही. हा म्हणजे माणूस तामसी झाला की जसा दिसतो यार, पॅनिक झाला, ज्याला आपण पॅनिक म्हणतो. तू बरं. पॅनिक झाल्यावरती तुझा चेहरा बदलतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यात आहेत. तामस म्हणजे ओके. आजाराला थोडक्यात रिफ्लेक्ट करतं, तुमच्यातल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याला ते रिफ्लेक्ट करतं. हम्म. सो माणसाच्या डोळ्यांचे जे काही प्रकार आहेत किंवा चेहऱ्याचे प्रकार आहेत ते राजसी, सात्विक आणि तामसी असे तिन्ही प्रकारचे आहेत. तुझ्याकडे मध्ये जर कोणी आले असतील लोक की जे बाबा अध्यात्मात आहेत, त्यांचा चेहरा सात्विक दिसतो, त्यांच्या हसण्यामध्ये, बोलण्यामध्ये अगदी. ते दिसतं. हो हो. हे आता आमचं काही तेवढी साधना नाही झाली अजून, परंतु ते जे आध्यात्मिक लोक असतात ना त्यांच्याकडे ते तेज असतं. राजसी माणूस म्हणजे कलाकार वगैरे जी मंडळी आहेत की जे लोकांना खेचून घेतात. किंवा एक माणूस उभा असतो ज्याच्याकडे गर्दी अट्रॅक्ट होतो, तो उठून दिसतो, ते राजसी तत्व. आणि एखादा माणूस असतो हा तामसी असतो, ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याची वृत्ती तशी असते, त्याचं बोलणं, त्याच्या डोळ्याचा कलर किंवा त्या डोळ्याचा शेप हा तसाच असतो, ओबडधोबड. हे काय आहे तर हे लिहून ठेवलेल्या गोष्टी. ओके, आता त्याला म्हणूया ना की शास्त्राचा आधार तर तो तेवढा जुना आहे. आम्ही फक्त त्याचा अभ्यास करतो, त्याच्याद्वारे या गोष्टी मी तुला सांगतो. कपाळांच्या आकारावरनं काय काय कळतं? कपाळाचे माझ्याकडे अभ्यासात 144 प्रकार आहेत. ओके, कपाळाचा खड्डा आणि त्याचा उंचवटा ह्याच्याद्वारे सुद्धा कपाळाचा अँगल बदलेल. ते जे म्हणतात की भव्य कपाळ असेल तर कर्तृत्ववान, त्याच्यातही 2 प्रकार आहेत. बर. भव्य कपाळाचे 2 शेप्स आहेत. हम्म. एक असतो अर्धचंद्राकृती, हम्म. जो कर्व दिसतो बघ, काही काही हम्म, जणांचा हम्म, कपाळ असं कर्व दिसतं हम्म. तो. आणि दुसरा असतो ओपन हेअरलाईन. हम्म. हेअरलाईनचा एक जो प्रकार आहे ओपन हेअरलाईन हा. आणि दुसरे कर्व हा. हेअरलाईन. त्याच्यामध्ये ज्याची हेअरलाईन ओपन आहे त्याची पर्सनॅलिटी भरपूर वेगळी, बरं. आणि ज्याची कर्व हेअरलाईन आहे त्याची पर्सनॅलिटी वेगळी वेगळी आहे. एक जो असतो ना हा मटेरियलिस्टिक आहे, ज्याची ओपन हेअरलाईन. बर. प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल आहेच, म्हणजे तो पैशाच्या मागे लागलेला असतो असं म्हणायला बरं. हरकत नाही. तो 10 गोष्टींचा अभ्यास करेल व्यवस्थित की इथे पैसे मिळू शकतात. ते स्मार्ट असतात बेसिकली. सो Okay. पैशाला असा त्रास होत नाही. बर. पण एक तुला सांगतो यांच्याबद्दल, तुझे असे कोणी मित्र असतील ज्यांचं कपाळ फार मोठे आणि ओपन हेअरलाईन, हम्म. त्यांना विचार घेतलेलं कर्ज पूर्ण झालंय, अच्छा. तुमच्याकडनं ते कर्ज पूर्ण नील झालंय का, हा प्रश्न तू त्यांना विचार. बर. कारण 1 रुपयाचा का होईना कर्ज राहतच, हम्म. एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात. ह्या माणसाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुला. हा माणूस बाजारात गेला ना तर 1000च्या 4 गोष्टी विकत नाही घेणार, किंवा मी इथे दिसतंय चांगलं म्हणून नाही घेणार. त्याला ते ब्रँडच हम्म. पाहिजे तर हेच पाहिजे. किंवा तू ती माणसं बघ, त्यांचं ड्रेसिंग सेन्स बघ, किंवा ते एखादी गोष्ट कशा प्रकारे, म्हणजे आपण म्हणतो ना की ऑरा तयार केला, तो एखादा प्रोग्राम मध्ये गेला आणि त्यांनी सगळं खेचून घेतलं वलय त्याच्याकडे, ते त्यांच्याकडे असतं. बर. एक- जे आपण म्हणतोय हॉरिझॉन्टल हेअरलाईन असेल हेअरलाईन असलेले लोक, त्यांचा ड्रेसिंग सेन्स पण उत्तम असतो, बर. त्यामुळे त्यांची छाप लगेच पडते. बर. दुसरं, मागितल्याशिवाय सल्ला न देणं हे त्यांच्या गुणतेमध्ये वाढ करतं. बर. त्यांना मागितल्याशिवाय ते एक शब्द बोलणार नाहीत. बर. सगळ्यात महत्वाचं, लूपहोल्स पटकन कळतात. बर. कुठली गोष्ट असू दे त्याच्यातनं पळवाट किंवा स्मार्ट असा रस्ता कसा शोधायचा ते त्यांना कळतं. वेळप्रसंगी सामदाम दंडभेद हे वापरण्याची त्यांच्यात स्किल असतात. कर्व जो कपाळाचा व्यक्ती आहे ना, हा अतिशय हा व्यक्ती डेडिकेटेड आहे, तो इन्व्हॉल्व्ह आहे, तो एक तर एक काम करणार आहे, बर. मनापासून करणार आहे, आणि स्ट्रेट फॉरवर्ड. त्याच्यामध्ये ते अग्रेशन, की हे चुकीचं आहे तर हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे तर हे बरोबर आहे, हे सांगण्याचा निडरपणा ज्याला आपण म्हणतो ना, तो त्यांच्याकडे काय फुल प्रूफ प्लॅन आहे. बर. तो माणूस पूर्ण तयारीने जातो. जर मला तुला भेटायचं असेल, माझं कपाळ भव्य, तर मी 4 दिवस आधी तुझा अभ्यास करेन आणि मग मी तुझ्याकडे. बर. हा जो काही म्हणतो ना की कॅपॅसिटी जी आहे विचारांची ती त्यांची तशी आहे. त्यामुळे ही लोक आणि ती लोक याच्यात बराच फरक आहे. म्हणजे तू म्हणतेस ना फक्त मोठं भव्य कपाळ, कपाळ इज नॉट. काही नाही. बरं, त्यात खड्डे आहेत का?
भव्य कपाळ असेल, म्हणजे कपाळावर असे असतात. खड्डे असतात. म्हणजे तू आता जर बघितलंस हात फिरवून तर तुझ्याही कपाळावर काही ठिकाणी तुला खड्डे आणि काही ठिकाणी उंचवटे दिसतील. बर. म्हणजे फ्रेनॉलॉजीकडे आपण हम्म. गेलो, जसं मी म्हटलं ना फ्रेनॉलॉजी स्कलवरून तसं. परंतु ते खड्डे आहेत, उंचवटे आहेत, त्याच्यावरूनही तुमचं भविष्य ठरतं, कारण तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात. केवळ मोठं कपाळ हे सगळ्यांना लागू होईल असं नाही. जसं आपण राशी भविष्य वगैरे ऐकतो ना, की धनुराशीच्या लोकांना आज हे घडेल, हम्म. सगळ्यांच्याच बाबतीत नाही घडत. ते 30-40% लोकांच्या बाबतीत घडतं, कारण तुम्ही शेवटी इंडिव्हिज्युअल आहात. तुम्ही जे काही कर्म केलंय किंवा जे काही ज्याने तुमचं जीवनमान समृद्ध झालंय अनुभवाने, त्याद्वारेच तुम्ही मोठे होता. त्यामुळे ते तुम्हाला लागू पडेल असं नाही. तो एखादा खड्डा एखाद्या जागेवर असेल, तो मधल्या भागात असेल, हम्म. समजा तुझ्या कपाळाच्या इथे खड्डा असेल, हम्म. तर तुझे विवाह जमायला अडचणी येतात. ओके, तुला अपॉर्च्युनिटी कमी येतात, जमलेला विवाह आहे तर त्याच्यात अडचणी येते. रिलेशन मध्ये येऊ शकतात. अच्छा. तू कधीतरी बघ, ऑब्झर्व कर आणि मला सांग. एक दुसरं आहे की कपाळाच्या म्हणजे आज्ञाचक्राच्या जागेवर जर काळसरपणा असेल तर तू केलेल्या कामाचं रिकमेंडेशन तुला मिळत नाही कधी. बर. तू अनुभव घे. तू तुझ्या 4 मित्रांना विचार की जे म्हणतात की यार मी एवढं केलं मला काही मिळालं नाही, त्यांचं कपाळ तू ऑब्झर्व कर. अच्छा. किंवा ज्यांच्या इथे खड्डा आहे, काळपटपणा आहे किंवा निस्तेज कपाळ झालंय, त्यांना तू विचार तुला अपॉर्च्युनिटी येत आहेत का तुझ्या आयुष्यामध्ये. तुला जी अपॉर्च्युनिटी हवी आहे किंवा जी तुझं कॅपॅसिटी आहे असं तू म्हणतोस, ती अपॉर्च्युनिटी तुला येते का? किंवा जनरल तुझ्या आयुष्यात नोकरी लागण्यासाठी सुद्धा जी अपॉर्च्युनिटी लागते ती तुझ्या नशिबात उपलब्ध झाली आहे का? हा प्रश्न तू त्यांना विचार. एक अतिशय चांगली चांगली मुलं आहेत की ज्यांचं पॅकेज वगैरे चांगलं आहे किंवा जे वेल सेटल्ड आहेत तरी त्यांची लग्न झालेली नाही, अशा माणसांना तू नक्की विचार नाही. हम्म. तो एक खड्डा सुद्धा किती फरक पडतो त्याने. हे तो इश्यू आहे म्हणून खड्डा आहे म्हणून इश्यू एकमेकांना पूरक आहेत त्या गोष्टी. काही गोष्टी तुमच्या प्रारब्धात असतात, काही गोष्टी सॉल्व्ह होतात, काही म्हणजे रेमेडीजने काही गोष्टी सॉल्व्ह होतात, काही गोष्टी राहून जातात. म्हणजे एखादं औषध घेऊन तुम्ही पूर्ण बरे व्हाल असंही नसतं, किंवा कधी कधी तुम्ही औषध न घेताही बरे होता. हे तर तो भाग तसा आहे. त्यामुळे खड्डे उंचवटे ह्या सगळ्याचा अभ्यास त्यात करावा लागतो. नाही, माझा प्रश्न असा आहे, कदाचित 5 वर्षांपूर्वी माझ्यात एक दोष नव्हता, पण तो आता स्वभाव बदलत गेला म्हणून आता तो दोष आला, मग माझा चेहरा बदलला, असं असतं की असतं असंही चेहरा असा आहे आणि म्हणून तो दोष आला? मुळात मी जसं सुरुवातीला म्हटलं ना की 3 गुण आहेत आपले, त्या 3 गुणाद्वारे तुमची विचाराची निर्मिती होते. बरोबर. सिंपल एक समजून घेऊया की 3 गुण जे आहेत त्याद्वारे तुमच्या स्वभावाची निर्मिती होते. त्यामुळे त्याच दृष्टीने जो स्वभाव तुमचा ऍक्सेलरेट होईल, जो तुमचा गुण ऍक्सेलरेट होईल, त्याद्वारे तुमचे विचार तसे बनत जातात, त्याद्वारे येणारे रिफ्लेक्शन्स तसे येतात. म्हणजे ज्याला आपण अतिंद्रिय शक्ती म्हणतो ना, त्याचा अभ्यास होतो. ज्योतिषांना कळतं कुठून, तर त्या अतिंद्रिय शक्तीच्या अभ्यासातून. तिची कॅल्क्युलेशन्स आहेत की कधी काय घडेल. अतिंद्रिय शक्ती म्हणजे काय? पॅरासायकोलॉजी. बर. आणि आता जर तू म्हणशील ना, जी सायकोलॉजी दिसते, जी आपण प्रूव्ह करू शकतो, ती आपण सायकोलॉजी आता अभ्यासात आहे आपल्याकडे. हो. परंतु जगात पॅरासायकोलॉजीवरही भरपूर रिसर्च झाला. जी गोष्ट दिसत नाही, परंतु काही जणांचे इंट्युशन्स तेवढे शार्प असतात. बघितले असतील आता टीव्हीवरती सुद्धा बरेच जण आहेत की जे मनातलं गेस करणं, ह्या अशा गोष्टी करतात आणि बरेचदा ती उत्तरं बरोबर पण येतात. त्याने आधीच लिहून ठेवलेलं असतं. त्या ट्रिक्स आहेत. अतिंद्रियांचा वापर हा होतो. माइंड रिडिंग हा काही कुठे अभ्यासक्रमाचा घटक नाहीये. इंट्युशन पॉवर किंवा ज्याला आपण म्हणूया ना, तर त्याच्याद्वारेच ते होतं. अतिंद्रिय शक्तींचा तो अभ्यास आहे पूर्णपणे. इव्हन ते सगळे माइंड रीडर सांगतात की ह्या ट्रिक्स आहेत. तसा कोणाचा दावा ऐकलास की बाबा रे हे 100% खरं आहे? तेच म्हणून तर म्हणजे अरे काही गोष्टी ह्या दिसतात, काही गोष्टी नाही दिसत. ज्याला त्यातला थोडा बहुत सेन्स असतो ना, तो त्याच्यात काहीतरी घडवून दाखवतो. मग जर हे सगळं कळतं तर मला म्हणजे असे काही ठोकताळे असतात का की चेहरा बघून हा माणूस चांगला आहे की वाईट आहे असं ओळखता यावं? ठोकताळा हा शब्द अतिशय वाईट आहे. बर. मी जसं तुला म्हटलं ना की सामुद्रिकामध्ये त्याची वर्णन आहे. ज्या वेळेला या जगात माणसं ओळखण्याचं स्किल नव्हतं, तर तुमच्याकडे बऱ्याच टेस्ट आहेत. तर ज्या वेळेला नव्हतं तेव्हापासूनही ते चालू. त्यामुळे आपण ह्याला ठोकताळे नाही म्हणणार, त्याचा अभ्यास व्यवस्थित केला गेला नाही. जी विचारांची देवाणघेवाण होती ना, ती नाही झाली. तुला एक सांगतो, 16व्या शतकामध्ये ह्याचा वापर अतिशय चांगला होत होता. भारतात नाही, भारताच्या बाहेर. परंतु चोरांनी किंवा गुन्हेगारी प्रकृतीच्या लोकांनी ज्या वेळेला ह्याचा वापर सुरू केला, त्यावेळेला तिथल्या राजव्यवस्थेने हे शास्त्र आता शिकवू नका हे जाहीर केलं. कारण ह्याचं ओपन एज्युकेशन त्या काळानंतर बंद झालं.
म्हणजे भारतात तर झालंच. भारतामध्ये कसं होतं की बाबा मी जर फेस रीडर आहे तर माझ्याकडे येणारे स्टुडंट्स वगैरे जे आहेत त्यांना मी किती द्यायचे मी ठरवत होतो. बरेचदा परंपरागतच त्या गाद्या चालल्या. त्यामुळे जो ज्ञानाचा व्यवस्थित खालपर्यंत व्हायला हवा निचरा तसा तो झाला नाही. किंवा काही गुरुजींनी असंही मला सांगितलं की मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांनी, तू जर लायक असशील ना तर ते तुला आपणहून समजत जाईल. तुला रोज त्याच्यासाठी बसावं लागेल, तुला तुझी साधना वाढवावी लागेल. साधना म्हणजे प्रॅक्टिस. ज्या गोष्टी ऑब्झर्वेशन मधून येतात, ज्या गोष्टी तुम्ही विचारता. आता आम्हाला काही ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यासारखं नव्हतं. त्याच्यासाठी मी रोज जे काही तुझ्यासारखे मित्र होते त्यांना मी विचारत होतो की तुझ्या बाबतीत असं घडतंय का. ते मी रोज लिहून ठेवत होतो. रोज ते मी वाचत होतो की ह्या चेहऱ्यावरचा हा घटक दिसला, ही गोष्ट त्याला लागू पडली. असं मी 10 जणांना प्रश्न विचारत होतो. असं केल्यानंतर हे ऑब्झर्वेशन्स केल्यावर ते सतत लिहून ठेवल्यावर ती गोष्ट सिद्ध होते. ज्या काळात आपण हे म्हणतोय ना त्या काळात लिहून ठेवण्यासारख्या काही गोष्टी नव्हत्या ज्या वंशपरंपरागत पुढे येतील. किंवा त्यामुळे जी पुस्तकातली वर्णनं आहेत तीच अजून बरेचदा कॅरी फॉरवर्ड केली जातात. परंतु शास्त्र स्वतःला म्हणजे उत्क्रांतीकडेच हे ठेवतं, स्वतः प्रोग्रेसकडेच शास्त्र कुठलंही लक्ष ठेवतं. हे चिकित्सा जिथे आहे तिथे प्रोग्रेस असणारच. त्यामुळे ही जी चिकित्सा होती ती कालांतराने साधनांची कमतरता. आजही गुगलवरती जे पुस्तक आहे बृहत सामुद्रिकाचं फक्त 60 पानांचं आहे. अच्छा. ओरिजिनल जे पुस्तक आहे 10,000 पानांपेक्षा मोठं होतं. किंवा जे वेगवेगळ्या ह्याच्यात इव्हन कामशास्त्रामध्ये सुद्धा ज्या 64 कला दिल्या त्यात चेहरा वाचन मुख्य कलेमध्ये कामसूत्र सारख्या ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. एक तुला सांगतो की ज्या वेळेला कृष्ण जन्म होतो त्याला पोथी वाचली जाते श्रीकृष्ण जन्माची. त्या पोथीमध्ये सुद्धा श्रीकृष्णाचं सामुद्रिक लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाचं लक्षण कसं असेल, त्याचे डोळे कसे असतील, त्याचं अंग कसं असेल, हा ग्रंथात उल्लेख आहे. आपण तो मानायचा न मानायचा आपल्या फेथवर आहे शेवटी. परंतु हे उल्लेख ज्या वेळेला कमी लिखाण होतं ना त्यावेळेपासून मला ठोकता नाही म्हणता येणार. मी एक जनरल रेमेडीज देऊ शकेन. तू जर म्हणालास तुझ्या आपल्या दर्शकांना आपण काही सांगू तर आपण ते सांगू शकतो. काय सांगू शकतो? ठीक आहे, आधी आपण त्याच्यासाठी ना चेहरे कसे असतील ते समजून घेऊ. चेहऱ्याचे प्रकार 6 आणि सबशेप्स 2. प्रकार 6? हा 6 म्हणजे शेप्स नुसार. त्या शेप्स मध्ये काय तर उभ्या चेहऱ्याची लोक तू बघितली, ज्यांचा चेहरा उभा आहे. ऍथलीट्स मध्ये बघ उभ्या चेहऱ्याची लोक. पोलीस खात्यात बघ, आर्म फोर्सेस मध्ये बघ, तुला उभ्या चेहऱ्याची लोक दिसतील. तुझा कोणी पोलिसात मित्र असेल ना तर बघ तो उभ्या चेहऱ्याचा असेल. उभ्या किंवा चौकोनी ह्या दोनच चेहऱ्याचा असेल. ओके. कारण ऍथलीट जी कॅपॅसिटी म्हणतो शरीराची जी फिजिकल स्ट्रेंथ ती त्यांची जास्त. अच्छा, बरं. ह्यांना काय ह्यांचा प्रश्न काय असू शकेल, यांची स्ट्रेंथ काय? ऑब्झर्वर आहेत, खूप चांगली मेमरी आहे, खूप चांगलं काय म्हणूया त्याला की डेडिकेशन. बरं स्वतःला करायचंय सगळं हे माहिती किंवा मला कोणी येऊन मदत करणार नाही, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन स्वतः काढायचं. प्रॉब्लेम कुठे येतो? फायनान्शियल सेटलमेंट मध्ये. हो का? फायनान्शियल क्रायसिस असतात. बरं. पैसे सॅलरी येते कुठे जात आहेत हे माहिती नाही, असं सांगणारा माणूस तुला नक्की उभ्या चेहऱ्याचा भेटेल. बरं. ओके. किंवा दुसरं आहे ना की कधीतरी बोलण्यात निगेटिव्हिटी जाणवते, स्वतःबद्दल सुद्धा निगेटिव्ह बोलून जातात, काय यार कसं तरी चाललंय आयुष्य असं. तर हे उभ्या चेहऱ्याचे लक्षण आहेत. त्याच्यानंतर येतो चौकोनी चेहरा. सरकारी अधिकारी, सोनं किंवा जे आता ब्रँडिंगचं क्षेत्र आहे जिथे अतिशय मोठ्या किमतीच्या वस्तू विकल्या जातात, खरेदी केल्या जातात, त्या क्षेत्रातली लोक आहेत ना ही चौकोनी चेहऱ्याची आहेत. सरकारी किंवा तो एक रॉयल चेहरा म्हटला जातो. अच्छा. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा अशा चेहऱ्याला रॉयल चेहरा म्हटलं गेलं. बरं. लकी म्हटला जातो तो चेहरा. तर ती लोक थोडी आहेत की चाकोरीबद्ध आहेत, डेडिकेटेड आहेत किंवा विचारच व्यापक आहेत, विचारांनी व्यापक आहेत, उदारता आहे, दयाळुता आहे, असं भव्य माइंडसेट असणारी लोक आहेत ती चौकोनी चेहऱ्याची आहेत. आपण त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी रेमेडीज देऊ नंतर. ओके. त्याच्यानंतर ओवल चेहरा आहे. मुत्सद्दी डिप्लोमॅटिक लोक जी असतात ती ओवल अंडाकृती चेहरा. अंडाकृती चेहरा. लिडरशिप क्वालिटी असते. आता ओवल ओळखायचा कसा तर आयब्रोज पासून हे जे आहे इथनं आयब्रोज सुरू होतात, हे खाली जाणारे आयब्रोज आपण स्टडीमध्ये आयब्रोज म्हणून धरत नाही, तो दुसरा अभ्यास आहे त्याचा. सो आयब्रोज पासून चिकबोन्स बाहेर असतील, आयब्रोज आत असतील, चिकबोन्स बाहेर असतील, त्यापेक्षा छोटी त्याची हनवटी असेल, म्हणजे तो असा आकार तयार होईल ज्याला आपण हार्ट शेप म्हणू. ओके. आता ब्युटी पार्लर्स मध्ये वगैरे आपण ऐकतो ना की तुझा चेहरा हार्ट शेप्स आहे, तर त्या चेहऱ्याची लोक आहेत. मुत्सद्दी आहेत, स्ट्रॅटेजिस्ट आहेत, बरं, त्यांच्याकडनं स्ट्रॅटेजी चांगल्या येतात.
किंवा अभ्यासू आहेत, त्यांना सतत अभ्यास करायला आवडतं, काही ना काहीतरी माहिती घ्यायला आवडते. सेम त्याच्यानंतर येतो डायमंड चेहरा, म्हणजे चिकबोन्स आहेत बाहेर पण तिथनं निमुळतं वर आणि खाली निमुळतं. खाली तसं निमुळतं, हम्म. तो झाला डायमंड शेप. बरं. ह्याच्यामध्ये अंडा गोलाकार पण येतं, चिकबोन्स बाहेर आहेत, वरती गोलाकार झालाय, खाली गोलाकार झालाय, किंवा चौकोनी सुद्धा येतो. एक फार असा मोठा चेहरा आहे तो, थोडे डाई मोठे असतात, खाली सेम होतं. हे त्याची हनवटी वगैरे, तुला इथे हाड लागतं, कानाच्या खाली, कानाच्या पाळीच्या खाली हाड लागतं, तिथून अप्पर लिप पर्यंत तो भाग बघितला जातो. चेहऱ्याचे 3 ते भाग बघितले जातात. बरं. म्हणजे हे IQ साठी वगैरे, IQ, तुमचं शिक्षण, तुमचं भाग्य, हे तू जनरली बोलताना म्हणतो सर काय लिहिलं हा, नशिबात, हा. ते तिकडे तुझ्या कपाळावर. तुझं मटेरियलिस्टिक लाईफ आहे हम्म. ते सगळं तुझ्या गालावर किंवा चिकबोन्स पासून खाली ओठापर्यंत. हम्म. आणि त्याच्या पुढचं शारीरिक क्षमता, डिटर्मिनेशन, सुप्त इच्छा, तुझं रिलेशन कसं असतील किंवा तुझी फिजिकल स्ट्रेंथ कशी असेल, हे सगळं खाली लिहिल. मध्ये काय म्हणाला? मटेरियलिस्टिक लाईफ, अच्छा. तुझी करिअर कसं असेल, तुझं Okay. ग्रोथ कसं असेल, बरं. तू गाडी घेशील का नाही घेशील, किंवा आता तू घर घेणार आहेस का नाही घेणार आहेस. इतकं प्रिसाईज दिसतं. ओळखता येतं. बरं. हा फक्त तेवढी प्रॅक्टिस लागते, बरं. जो सांगणार आहे त्याची प्रॅक्टिस तेवढी असावी लागते. बरं. नाहीतर हल्ली म्हणजे हे ओव्हरऑल भाग्यरेषा वगैरे आहेत. इथे आपलं करिअर आणि तो तर वेगळा मटेरियलिस्टिक. रेषा आहे. तो भाग्यरेषेचा जो उल्लेख केलायस तो तर फारच वेगळा आहे. बरं. ओके, हा शेप्सचा नुसता अभ्यास. हो, नाही आय एम सेइंग की वरचा वरचा अभ्यास हा थोडा भाग्याबद्दल भाग्य. बोलतो. तुझं कुलदैवत आहे, तुझ्या पूर्ण नवस आहेत, म्हणजे त्याच्यातल्या निगेटिव्ह सुद्धा गोष्टी, की कुलदैवत हेच आहे का तुमचं, हे त्याच्यात सांगितलं जातं. बरं. मग असं काय वेळेला होतं की लोक येतात की विचार म्हणजे कपाळाच्या प्रकारानुसार तुम्ही ओळखणार कुलदेवता कोणती? होतात. बरं. कपाळांचे काही शेप्स आहेत, म्हणजे तू तुझ्या आई वडिलांपेक्षा फार वेगळा नसतोस हो, दिसायला. त्यामुळे ते कुळाचं ते येणार असं येतं. साहजिक. हम्म. आता अनेकदा असं पण झालंय ना की मी सांगितलं होतं त्यांना की हे तुमचं कुलदैवत नाही, तुम्ही संशोधन करा. अरे बापरे. तुम्ही म्हणतात की सर 3 पिढ्या आम्ही केली, 4थ्या पिढीत आम्ही हे केलं. त्याच्यानंतर कुठेतरी कुलवृत्तांतात समजतं की नाही, तुमचं कुलदैवत हे नसून हे आहे. आणि हे आम्ही आधी लिहून दिलेलं असतं त्यांना, बाबा रे तू हे कर, किंवा तुम्ही कुठल्या गुरुची उपासना करता हे आम्ही चेहऱ्यावर सांगतो, कुठल्या गुरुची उपासना करावी हे सांगतो. मी तुला सगळ्याचे स्क्रीनशॉट देऊ शकेन. हो हो, जर चालेल कोणी ना, आपण शक्य असेल तर स्क्रीनवर टाकू. नक्की स्क्रीनशॉट देईन मी त्याचे. इवन मी तुला सांगतो, मागच्या वेळेला मी काही लोकांना मार्क्स लिहून दिले होते, तुम्हाला परीक्षेमध्ये एवढे एवढे मार्क्स असतील, तुला मी त्याचे स्क्रीनशॉट्स देईन, अगदी उत्तरपत्रिके सकट. उत्तरपत्रिका नाही, सॉरी, मार्क लिस्ट सकट. हा, हल्ली AI द्वारे ते खोटं करता येतं, परंतु मी जे गोष्ट करतो श्रद्धेने करतो, लपवण्याची काहीच गोष्ट नाही. मी एक तुला गंमत सांगतो माझ्या आयुष्यात झालेली. थांब एक मिनिट, आधी टू विल कम्प्लीट. म्हणजे इथून माझं ओव्हरऑल भविष्य वगैरे करणार, हा, हे तुझं इथून भविष्य. माझं मी व्यावहारिक यश काय आहे ते कळणार. आणि खाली काय करणार. शारीरिक स्ट्रेंथ तुझी, तुला आजार पण काय असेल. बरं. जसं आपण म्हटलंय ना की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, तुला धोका काही आहे का तुझ्या आयुष्यात, तर ते तुला कळण्याच्या जागा त्या आहेत. बरं. ओके ओके. सो हे सगळं पूर्ण स्टडी केल्यावर मग तुमचे कान कसे आहेत, तुमच्या कानाचा शेप कसा आहे, कान काही वेगळ्या गोष्टींना रिफ्लेक्ट करतो, ओठ काही वेगळ्या गोष्टींना रिफ्लेक्ट करतात, नाक काही वेगळ्या गोष्टींना रिफ्लेक्ट. म्हणजे ह्याच्यात कॉन्ट्रडिक्शन होतं का? मग कान एक सांगतोय, नाक हो. काहीतरी वेगळं सांगतोय. संपूर्ण शेप बघावा लागतो. बरं. ओके, तुझ्या प्लेटमध्ये बरेच पदार्थ असतील, पण प्रत्येकाची एक वेगळी खूण आहे त्याच्यात, प्रत्येकाची वेगळी चव. तसं तुझ्या चेहऱ्यामध्ये जे काही वेगवेगळे अवयव आहेत, त्याची एक वेगवेगळी, त्याद्वारे तू वेगळा ठरतोस. आपण सगळे जरी अगदी चौकोनी शेपची माणसं असतील, एक 6 कोटी लोक, 600 कोटी लोकसंख्या आपली, त्याच्यामध्ये अगदी 100 कोटी जरी तसे असतील चौकोनी चेहऱ्याचे, तर काही सगळेच त्यात आहेत का सरकारी नोकरीत आहेत का, तर नसणार आहेत. ओके, मग कान असतील तर त्याचे काही वेगळ्या खूण आहेत. बरं. हे सगळं स्टडी केल्यावरती एक चेहरा स्टडी होतो. आणि यू आर सेइंग की मग तो चौकोनी चेहऱ्याचा आहे, पण त्याचे डोळे असे, त्याचं नाक Exactly. असे, त्याचे कान Exactly. असे, म्हणून ह्या होतात. मग पर्सनॅलिटी स्टडी म्हटलं ना मी, त्यांनी कसं, जे मी ज्यांची नावं घेतली त्यांनी काय काय सांगितलंय त्याच्यामध्ये, बाबा अपराध विज्ञान, त्याची मानसिकता, चेहऱ्याच्या खुणा, त्याने असं म्हटलंय का की पर्टिक्युलर चेहऱ्याचा शेप असेल तर तो माणूस असा असेल, तर असं त्याने नाही म्हटलंय. किंवा सामुद्रिक शास्त्रामध्ये असं काही वर्णन आहे का की बाबा हे असेल तर हे असंच असेल. त्याच्या खाली बरेच त्याचे पॅरामीटर्स आहेत, त्याचा अभ्यास आहे, वेगवेगळ्या अतिशय सिद्ध पुरुषांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. जे गूढवाद ज्याला आपण म्हणतो ना, त्याला काही 1000 वर्षाची जर्नी, त्या ज्यांना साध्य होत्या विद्या त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, आणि त्या अभ्यासातून या गोष्टी झाल्या. आम्हाला सुदैवाने याचा अभ्यास करायला मिळाला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. बर, मग आता चेहऱ्याचे प्रकार झाले का सांगून सगळे? मला तर 4 प्रकार झाले. हा, 3 झालेत. ओव्हल शेप झाला,
ह्याच्यानंतर येतो ना गोलाकार चेहरा. बर. गोलाकार चेहऱ्याच्या माणसाला तू एक प्रश्न नक्की विचार, जो संसारात आहे. तुला मुलाबाळांकडनं त्रास होतो का? बर. थोडा संततीकडून प्रॉब्लेम. अरे बापरे. बर. आणि आम्ही त्यांना विचारतो की सर, तुमच्यातनी तुमच्या मुलांमध्ये काही खटके उडालेले आहेत? बर. होतं, आणि ते सांगतात. खटके उडणं जनरली सगळ्यात होतं. हा तुझेही तुझ्या घरात म्हणजे मला थोडं ना हे असं आहे की हे प्रश्न असे असतात जे प्रत्येकाच्या बाबतीत असतात. आणि जे आपण म्हणतो कॉग्नेटिव्ह बिहेवियर मध्ये ह्या गोष्टी येतातच ना. परंतु पर्टिक्युलरली त्यांच्या आयुष्यातले हे प्रकार मोठे होतात, लाऊड असतात. म्हणजे आम्ही गमतीने म्हणायचो की एखाद्याकडे आपण आपली पत्रिका घेऊन गेलो तर तो तुम्ही सगळ्यांचं करता, कोणी तुमचं बघत जनरल आहे. तुम्हाला फार वाटतं, तुम्हाला असं वाटतं की तुमची कॅपेबिलिटी खूप आहे पण तुम्हाला यशच मिळत नाही. हे असं प्रत्येकाला असं वाटतं, हो यार हे माझ्याबरोबर होणार आहे. इट फील्स लाईक. हा ना, म्हणूनच मी म्हटलं ना तुला की ज्याच्याकडे ती विद्या, ज्याला तो अभ्यास आहे, ज्याची ती प्रॅक्टिस आहे, त्यालाच ते कळतं की ते होणार आहे की नाही. मी मगासपासून तुला 3-4 उदाहरणं दिली. मी एक तुला उदाहरण देतो की गोष्टी कशा घडतात आणि कधीतरी ह्याचे संकेत आधी आलेले असतात. माझ्याकडे एक स्टुडंट होती जी LLB सारखा अभ्यास करत होती. शेवटचं वर्ष होतं आणि मी तिला एक पॉइंटर लिहून दिला होता 7.4. तिचा मला फोन आला की मी 2 विषयात फेल झालो. म्हटलं यार आयुष्यात हे कसं काय झालं यार, आलं होतं उत्तर वेगळं, काय झालं वेगळं. तर तिला म्हटलं ठीक आहे, तू पेपर रिचेकिंगला टाक, जे 2 विषय आहेत तुझे ते तू रिचेकिंगला टाक, बघूया आपण काय होतं. रिचेकिंग झाल्यावर ते दोन्ही विषय सुटले. युनिव्हर्सिटीत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे ते मार्क नीट अपडेट नव्हते झाले आणि तिला 7.4 हा पॉइंटर तिला मिळाला. मी तुला याचे स्क्रीनशॉट देईन, मी लिटरली तुला ह्याचे स्क्रीनशॉट देऊ शकतो. इव्हन त्यांचे नंबरही देईन, कारण ह्या मुली आहेत ज्यांचं झालं. मी नंबर देणार, पण मी तुला त्यांच्या मार्कशीट दाखवू शकेन किंवा त्यांनी जे मला रिप्लाय केलेत तारखेस सकट मी तुला दाखवू शकेन. ते मॉर्फ वगैरे असण्याची शक्यता नाही इथपर्यंत. कारण मला वैयक्तिक प्रत्येक गोष्ट पॅरामीटर्स म्हणजे जे काही आहे की बाबा हे इथनं तू बनवू शकतोस, खोटं बनवू शकतोस, मी इथपर्यंत जातो आणि तिथनं मी प्रूव्ह करतो स्वतःला. म्हणजे चूक कुठे होऊ शकते, खोटं कुठपर्यंत जाऊ शकतं, ह्या प्रत्येकाला स्टडी करून जे जेन्युइन आहेत तेच मी सांगतो. त्यामुळे जे असेल म्हणजे बाबा मी ओंकारचा अभ्यास केला, मला या 5 गोष्टी जाणवल्या, पण यातल्या 3 बद्दल आय एम नॉट शुअर, या 2 बद्दल शुअर आहे, मी अजून शुअर होऊन मग मी सांगेन असं काहीतरी. यस, कारण त्याला वेळ पण तेवढा जातो. मी आता लोक काय म्हणतात की चेहरा बघितल्यावर लगेच कळतं ह्याचा पास्ट काय असेल, फ्युचर काय असेल. सोपं नाही ना ते, पण होतं बराच अभ्यास केल्यावरती होतं. शेवटी चिकित्सा आहे, तुला तो अभ्यास करावा लागेल, तुला तुझा प्रत्येक कौल घ्यावा लागेल की असंच आहे का, तुला त्याच्यासाठी काही कम्युनिकेशन्स करावी लागतील, तुम्ही ह्या प्रश्नांना फॉलो केलंय का, त्याद्वारे. म्हणजे लेट्स से जर मी म्हणालो की आय वॉन्ट यू टू हेल्प मी, तर यू विल आस्क अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. येस, मी विचारतो, का विचारतो, आणि मी असे नाही प्रश्न विचारत 100 प्रश्न नियमावली काढले असं नाही. 10च प्रश्न जे मला तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत, बाबा हे असं असं होतंय का तुझ्या बाबतीत, हे असं असं घडतंय का तुझ्या बाबतीत. कधी कधी रेमेडीजची पण गरज पडत, कधी कधी पूर्ण रिडिंगची पण गरज पडत. बरं, नुसतं सांगितलं की बाबा ही XYZ गोष्ट कर, तुला त्याचा रिझल्ट येईल. माझ्या आयुष्यात सगळ्यात इंटरेस्टिंग केस अशी झाली होती. त्यावेळेला माझं स्टोनचं ऑपरेशन झालं होतं. 24 तास अंडर ऑब्झर्वेशन होतं. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. आदल्या रात्री त्या व्यक्तीचं मी रीडिंग करत होतो, म्हणजे मी बेडवरती बसलो होतो आणि मजा चालली होती की त्या ताईचा फोन आला, अरे यार मी उद्या इंटरव्ह्यूला जाते, काय होईल माझं. म्हटलं बाई थांब, मी हॉस्पिटल आता तू काय मला विचारू नको. पण मी तेवढा व्यवस्थित होतो, बघितलंय असं असं आहे. मला 5:30ला जाग आली सकाळी, पहाटे जाग आली. म्हटलं उठलो आणि तिला मेसेज करून सांगितलं की ही गोष्ट तू कर, म्हणजे मला उपाय सांगितलं, XYZ उपाय दिला. तुला म्हटलं की तुला हे एवढं एवढं असं असं पॅकेज मिळू शकतं आणि तुझा आज जॉब नक्की मिळू शकतो, तुला नक्की तुला जॉब मिळेल, तू आज इंटरव्ह्यू दे, आज तुला जॉब मिळणार आहे. तिने मला सांगितलं मला एवढं एवढं लाखांचं पॅकेज मिळालंय, मी आता सिलेक्ट झाले. हा दुपारी 12चा मेसेज, मला डिस्चार्ज मिळाला, तिला जॉब मिळाला. ओके, हा अभ्यास आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही असं नाहीये की माझ्या कानात येऊन कुठल्या देवाने सांगितलं किंवा असं असं काही नाही. हा पूर्ण अभ्यास आहे. अच्छा, असं आहे का की लोक बरेच जण करतात, मला देव सांगतो, बरंच काय काय क्लेम असतो. मी काही जणांकडनं हे क्लेम ऐकलेत. म्हणजे मी आता तू सोशल मीडिया उघड, इंस्टाग्राम उघड, तुला 1000 प्रकारची माहिती मिळेल स्पिरिच्युअलिटीतली.
कि आप ये टोटका करो, आज है धनत्रयोदशी, आप ये टोटका करो, आज शनि की जयंती है, आप ये करो. अरे असं नसतं, एवढं सोपं ते नसतं ना. की जर टोटक्याने प्रसन्न झाला असतं तर त्याला देव का म्हटलं असतं. शनी सारखा देव जर तुझ्या टोटक्याने प्रसन्न झाला असता तर तो शनी का असता. जग त्याला एवढं घाबरलं का असतं. सुजाणातला सुजाण माणूस 7.5 म्हटल्यावर थोडा तरी बिचकतो. एकतर ते घालून ठेवलेलं भय असू शकतं आपण म्हणूया, परंतु त्याला काहीतरी अनुभव त्यातून येतात. तो देव तुझ्या टोटक्याने प्रसन्न होईल का. नाही होणार प्रसन्न. ओके, तो कसला देव आहे. कर्माचा देव. तो जर तुझ्या टोटक्याने प्रसन्न झाला असतं तर हे जग सगळं टोटक्यावर चाललं असतं. सो वेगवेगळे क्लेम्स आता भरपूर आहेत की स्वामींनी येऊन कानात सांगितलं, अक्कलकोट महाराज दिसले त्याने सांगितलं, देवीने येऊन सांगितलं, ह्या देवाने येऊन सांगितलं. देव पर्सनली तुला सांगेल ना, जर त्याला तुझं काम करायचं असेल तर. बरोबर, तो अक्षय थ्रू का बरं येईल माझ्याकडे. आणि मी असा कोण आहे. सिंपल आहे, मी असा कोण आहे. कसं असतं, हे जे दावे आहेत ना, लोक ह्या दाव्यांना फसतात. हल्ली मार्केटिंगला लोक भुलतात. जर असं की आता मी वेगवेगळे बघतोय ना, तर लोकांच्या अंगात येणं वगैरे प्रकार, हे असे बरेच प्रकार आहेत की देवी अंगात आली. देवीला काही असं दुसरं काम वगैरे नाहीये का. स्वामींनी येऊन मला सांगितलं ह्याला हे सांग. स्वामींना काही दुसरं काही काम नाहीये का आता, की म्हणजे तुझ्या कानात येऊन त्यांनी ती गोष्ट सांगावी. अर्थात माझं वय लहान आहे, जो सिद्ध असेल याच्यात त्याला अनुभव आले असतील, परंतु ज्याला अनुभव येतो ना तो कधी सांगेल. जे तुमच्या मागच्या काही पॉडकास्टमध्ये मी असे भव्य लोक बघितलेत जे फार होते. त्यांनी कशा प्रकारे वर्णन केलं रे. त्यांनी जी वर्णनं केली किंवा त्यांनी जे सांगितलं ते किती शुद्ध आचरण, किती शुद्ध अंतःकरणाने सांगितलं. असं सांगणारी लोक आणि हे इन्फ्लुएन्सर्स, ह्याच्यातला एक फरक आपल्याला कळला पाहिजे की आपण यांच्यावर विश्वास ठेवावा का. एक जनरली तुम्ही ज्या वेळेला लोकांना 60 आणि 70 हजाराच्या पूजा सांगता करायला, जो माणूस स्वतः दरिद्रात आहे तो कशी ती करेल. तू जर त्याच्यावर सोपं सोल्युशन देत नसशील तर तो एक्सपर्ट कसला. एक्सपर्ट काय करतो तर असणाऱ्या सगळ्या संभाव्यता बघ. त्याला कळत नसेल का की तुझ्या खिशात पैसे नाही. जर स्वामी येऊन तुला उपाय सांगतायत तर स्वामी तुला हे सांगत नाहीत का रे त्याच्या खिशात पैसे नाहीत आता. नक्कीच सांगत असतील ना. किंवा देवी येते अंगात. देवी अंगात येणं हा आजार आहे. हो, ओके, म्हणजे काही लोकांना तो आजार आहे आणि तो प्रमाणित आहे, म्हणजे सायकोलॉजिस्टनी प्रमाणित केलेलं आहे. त्यामुळे माझाही त्याच्यावर विश्वास नाही खरं म्हणशील तर. दुसरं जे त्यांनी वेगवेगळे क्लेम्स येतात त्याचे की हे करा ते करा किंवा ह्यांनी हा सांगितलं, म्हणजे काय एक शब्द वापरला तो साक्षात्कार. ह्या देवाने दर्शन दिलं ते दिलं. कोण सांगेल. म्हणजे जे मोक्षपदाचं स्थान आहे की ज्यातनं तर सगळं संपणार आहे. बरोबर, देव दिसला आता मला अजून काय झालं, मुक्ती मिळाली. तर तो देव दिसल्यावर तू सांगशील का रे की बाबा मला असं असं दिसलं. तर नाही सांगणार. माणूस असे अनुभव सांगत नाही. मी अनेक सिद्ध पुरुषांची पुस्तकं वाचलेत, ज्यांना हे अनुभव आलेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात हजारो जणांचं भलं पण केलं. तो एक पॅरामीटर आहे त्याच्यात की आहे काही जणांना हे साक्षात्कार झालेले आहेत आणि त्यांनी त्या साक्षात्काराने किंवा त्यांना जी काही विद्या मिळाली. हे रामानुजनचं आपण जर उदाहरण घेतलं ना तर पॅरासायकोलॉजी ऍक्टिव्ह होते. तुमचं सबकॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे जे आहे ही थिअरी वर्कआउट होते. परंतु हे सगळं झाल्यावरती काय निर्माण होतं तर नॉलेज. अतिंद्रिय असेल किंवा कुठलीही अभ्यास असेल त्यातून फक्त ज्ञान मिळतं. म्हणजे अतिंद्रिय शक्तीच्या अभ्यासानंतर माणसाची ज्ञानाची दारं उघडतात. तुम्हाला ते ज्ञान दिसतं जे उपयुक्त आहे. तुला एक उदाहरण सांगतो. अतिंद्रिय शक्तींमधलं सगळ्यात मोठं नाव तुला काय वाटतं कोण असू शकेल. संत तुकाराम महाराज. बर, ओके, त्यांचं एक अभंग आहे, वस्तू माझी विश्व, विश्वा माझी वस्तू, उदयना असतू तेथे कैसा, अणु आणि रेणू ब्रह्मांडापर्यंत आहे सदोदित पूर्ण ब्रह्म, काय तव तेथे आणोनी सांडावे, निवडोनी मांडावे काय तेथे, आपणा सकट भरियेला अघोट, व्यर्थ खटपट कोणते. तुका म्हणे ऐसे धन्य जे पावले, पूर्ण ब्रह्म झाले याच दी. वस्तू माझी विश्व म्हणजे जे मटेरियल आहे, लॉ ऑफ मटेरियल हा जो एक सिद्धांत आहे ना तो त्यांनी त्या काळात सांगितलेला. त्यांच्या गाथेमध्ये ते लिहून आलेलं. म्हणजे अतिंद्रियानंतर जे निष्पन्न होतं ते ज्ञान. आणि ह्याचा उल्लेख गाथेमध्ये पण. मी हा पर्टिक्युलर विषय ठेवला होता मागे की आपल्या संतांमध्ये जे काय आहे ते केवळ वरवरचं नाहीये, त्याची डेप्थ इतकी खोल आहे. हा, पण म्हणजे
संत तुकाराम तर थोर होते. थोरच होते. अभंग म्हणजे जे भंग अभंगात पावले जे नाही. मांडलंय, नाही मला काय म्हणायचं, अभंगात जे मांडलंय त्यावरून त्यांना ते सिद्ध होते हे कसं, म्हणजे त्यांच्या चरित्रात कुठे दिसतं का ते, मला समजलं नाही. त्यांच्या ज्या अभंगाच्या डेप्थ आहेत हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्यातनं अनेक गोष्टींची जाणीव होते. बरं. अणु आणि रेणू हा शब्द कधी आला, आपण हम्म. पहिल्यांदा कधी ऐकला? ते ब्रह्मांडापर्यंत मटेरियल जे आहे कुठलंही असेल ऍटम, तो तिथपर्यंत एकच आहे, तो बदलू शकत नाही. म्हणजे लॉ ऑफ मटेरियल हेच सांगतं ना. ते त्यांना कोणी शिकवलं असेल? हे ते काही इस्रोमध्ये नव्हते, नासामध्ये नव्हते, किंवा अशा कुठेही त्यांना कोणी टीचर नव्हता. परंतु ती जी काही जाणीव होती, जी काही साधना होती, जे काही आयुष्य बघितले होतं आणि ज्या अतिंद्रियांचा अभ्यास झाला होता, तो देवाचा साक्षात्कार म्हणूया किंवा काय म्हणूया, पण त्यातून निष्पन्न काय झालं तर ज्ञान झालं. ओके, त्यातून निष्पन्न हे नाही झालं की तिथे जाऊन हे करा, तिथे जाऊन बकरा द्या, बळी द्या, हे असलं काही झालं नाही. डोळस श्रद्धा ह्याला म्हणतात. इव्हन मध्ये मी काही प्रकार ऐकले होते की एका माणसाच्या अंगात शंकर महाराज येतात, तो माणसाला बरा करतो, असे 14 कोटी रुपये वगैरे उडवलेत. पण आता हे सांगताना तू जे रेमेडीज सांगतो म्हणाला, म्हणजे माझा चेहरा किंवा माझी पत्रिका काहीतरी सिग्नल देतीये, हो हो. मग ते माझ्या जन्माच्या वेळेमुळे असेल, मी जन्मलो तेव्हा माझा चेहरा वगैरे वगैरे कशामुळे तरी असेल, आणि मग तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगता, जे उपाय केल्याने हे सगळं सुटतं. रेमेडीज म्हणजे काय तर आजार आहे, आजारावरचं औषध रेमेडीज. बरोबर. ते किती वेळात होईल सांगता येत नाही, परंतु तुमची पत्रिका किंवा तुमचा चेहरा काही गोष्टी इंडिकेट करत असतो. बरं. बाबा इथे इथे हे कर, तुम्हाला सुधारण्याच्या हजार संधी असतात. ओके, काही गोष्टींचे परिणाम आपल्याला दिसतात, काही गोष्टींचे आपल्याला परिणाम दिसत नाही. रेमेडीज तुम्हाला दृढ करत जातात. ओके, माझ्या सरांनी मला एक सांगितलेलं एक सोपी गोष्ट आहे, देवाला घाबरावं का घाबरू नये, म्हणजे दिनचर्येत आपण अध्यात्म करावं का करू नये, ह्याच्यावर त्यांनी सोपं उदाहरण दिलं होतं की जी गोष्ट तुम्हाला दृढ करते ती गोष्ट अध्यात्म, किंवा ती गोष्ट देव म्हणून तुम्ही स्वीकार. की तू पुशअप मारल्यास तुझं शरीर फिट होणार आहे, सो ते तुझं अध्यात्म होऊ शकतं. अच्छा अच्छा. सिंपल आहे. तुला त्यातून स्वतःचा उत्कर्ष आहे. एखादा गायक असतो, एका पर्टिक्युलर वेळेनंतर तो पुढे जातो, त्याचा उत्कर्ष करतो, ती त्याची साधना आहे, त्याच्या साधनेचे ते मार्ग आहेत. तसंच ह्या रेमेडींचं पण तसंच आहे. त्या माणसाच्या कर्तृत्वाला धरून ती रेमेडी असते, त्या माणसाच्या चेहरेपट्टीला धरून ती रेमेडी असते. पर्सनॅलिटी आले ना समोर, प्रश्न आलाय समोर की बाबा रे हा चेहरा आहे, ह्याला हा पडलेला प्रश्न आहे, काय बदल झाल्याने, कुठला तामसी जर गुण असेल त्याच्यात तर तो कशाने कमी होईल, कुठल्या स्तोत्राने कमी होईल, कुठल्या रेमेडीने कमी होईल. तर तो गुण कमी झाला की जिथे कमतरता आहे तिथले गुण वाढतात. कारण तामस तत्व असं आहे की जे तुमची पॉझिटिव्हिटी खातं. अच्छा. सिंपल आहे. तामस म्हणजे विकार आहे. तो तामस हा गुण नाहीये, तो विकार आहे पूर्णपणे. आणि तो तुमचे काही गोष्टी खातो, तुमचा चाम खातो, तुमचं तेज खातो, तुमचं डेडिकेशन खातो, तुम्ही आळशी होता, तुम्ही बकासुरासारखे जेवता, किंवा ही जी काही गोष्ट आहे ना ती त्याच्यामुळे होते. जर सात्विक भाव असेल तुमचा, तुम्ही डेडिकेटेड. सात्विक म्हणजे काय? डेडिकेटेड. जो एक काम व्यवस्थित मन लावून करतोय, व्यवस्थित त्याची दिनचर्या फॉलो करतोय, किंव त्याची जी काही तत्व आहेत त्याला तो व्यवस्थित फॉलो करतो. आणि तत्व अशी आहेत की ज्याने कोणाला त्रास होणार नाही, ज्याने स्वतःचा उत्कर्ष होईल, ज्याचा प्रपंच होईल, ही तत्व असणारी लोक सात्विक आहेत. त्यांचे उपाय वेगळे असतात. त्यांना जर काही गोष्टीत तामसी ऊर्जेचं असेल त्रास, त्यांच्या रेमेडीज वेगळ्या असतात. राजसी माणसाच्या रेमेडीज वेगळ्या असतात. राजसी माणूस हा कोणातही गुंतत नाही. बर. सिंपल आहे. त्याची फिलॉसॉफी सिंपल आहे. राजस म्हणजे काय तर एक डॉमिनेटिंग तत्व आहे की मी आहे, तुम्ही माझ्याकडेच बघितलं पाहिजे, तो असेलही परंतु माझ्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे, हे असतं. आणि ते डॉमिनेशन असल्यामुळे त्यांच्या रेमेडीज वेगळ्या असतात. की बरेचदा काय होतं की चांगली चांगली लोक म्हणतात की यार मी आधी असा होतो, अचानक मी असा झालो, किंवा एक तो अनुभव घे. ज्या वेळेला राजसी माणसं तामसी काही गोष्टी करायला लागतात, मी ड्रिंक करून गेलेले बरेच अभिनेते तू बघितलेस, किंवा अतिशय चांगल्या पदाला आहेत आणि भांडणं केलेली, डिरेक्टरशी भांडणं झाली आहेत, किंवा असे करणारे आणि करिअर बुडालेले लोक तुम्ही बघितलेस. म्हणजे तामसी शक्तींचा थोडाफार परिणाम होतो. त्या आमच्या पत्रिकेतनं किंवा त्या चेहऱ्यातनं त्या गोष्टी इंडिकेट होतात. बरोबर आहे, तामसी गोष्टीचा हा त्रास तुला होतो, सो ही गोष्ट तू अवॉइड कर, ही रेमेडी तू कर, यातून तुझा उत्कर्ष हो.
सिंपल. म्हणजे आय स्टील डोंट अंडरस्टँड किंवा आय वोंट से आय डोंट अंडरस्टँड, पण अजूनही असं पूर्ण समजलंय किंवा कन्व्हिन्स झालंय असं तर म्हणणार नाही मी. पण म्हणजे एका बाबतीत तर आपलं एकमत आहे की फसवणारे लोक सगळ्या क्षेत्रात आहेत. तू मला एक सांग, आज तू मीडियामध्ये काम करतोस, सोशल मीडिया वगैरे ह्याच्यामध्ये, ह्या क्षेत्रात फसवणारी लोक नाहीत असं सांगू शकतो? फसवणारेच खूप आहेत. नो आय अग्री, मला मान्य आहे. पण हे कसं असतं माहितीये, लोकांची एक श्रद्धा असते ज्योतिषी म्हटल्यावर. तू गळ्यात माळा वगैरे किंवा जी काही एक इमेज तयार झालेली असते किंवा लोकांनी एक इमेज तयार केलेली असते, त्या इमेजला लोक बरेचदा भुलतात. हा मी आजपर्यंतचा अनुभव घेतला. परंतु जे खरोखर जेन्युइन लोक आहेत त्यांनी अशा हजारो लोकांचं आयुष्य त्यामुळे तू आज असं रुद्राक्ष वगैरे असं करून आला असता तर सोपं गेलं असतं आपल्याला थोडं. मी ह्याच्यात छान दिसतो. ते खरंय. आणि मी हेच म्हटलं ना की ते धारण करण्यासाठी तुमचं तेवढं झालंय पाहिजे. हे रुद्राक्ष ही अशी छोटी गोष्ट नाही, त्याच्यामागे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे. ते कोणी धारण करावे, किती मुखाचं धारण करावा, कधी धारण करावा. इव्हन तुला एक सांगू, जेवताना रुद्राक्षाची माळ काढून ठेवणारे, नॉनव्हेज वगैरे खाणारे असतील किंवा अगदी तामसी मसुराची सुद्धा आमटी खाणारी लोक रुद्राक्षाची माळ काढून ठेवतात. किंवा जर तू आता ह्या वारकरी संप्रदायातली वगैरे लोक बघितलीस तर त्यांचं डेडिकेशन किती सात्विक असतं ते बघ. खरंच प्रश्नच नाही. सो हे जे काय आहेत ना, तुला एक सांगतो, वेगवेगळ्या काय म्हणूया, वेगवेगळे जे आपले पंथ आहेत ह्या मानणाऱ्यांचा टिळा सुद्धा वेगळा असतो. हो, ते ठरलेलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती तेवढा त्या पदाला पोचलेला असतो तर अजिबातच नाही. कारण आता काय झालंय माहितीये की इन्फॉर्मेशन तुझ्याकडनं घ्यायची सोशल मीडियावरती यायचं आणि भरपूर बोलायचं. ह्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट होतात. परंतु जे जेन्युइन आहेत लोक, त्यांना याचा त्रास होतोय आता. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. तुमच्या भाग्यात जर असेल ना चांगला ज्योतिषी, फसवणूक. अरे हे तर आता म्हणजे वर्तुळ पूर्ण झालंय. वर्तुळ पूर्ण झालं. घातयोगामध्ये तू आता मेन्शन करू शकतो, मी घातयोगामध्ये लिहू शकतो की फ्रॉड ज्योतिषी, आमच्यासारखा फ्रॉड ज्योतिषी तुला भेटला आणि जर तुझं भविष्य मी सांगितलं. मी स्वतःला हेच म्हणतो ना की तुम्ही आमच्या भुंडूंकडे कशाला येता, माझ्यासारख्या पेज रीडरकडे. म्हणजे काय होतं तुला सांगतो, माझ्याबद्दलचा एक इम्पॅक्ट तयार होतो की अरे याने चेहरा बघून सांगितलं ना यार असं असं होतं. ही गोष्ट तू 10 जणांना सांगतोस, त्याची चर्चा होते. प्रत्यक्ष त्यांनी मला बघितलेलं नसतं पण त्यांचा मला फोन येतो, सर असं असं आहे, तसं तसं आहे. ओके, माझ्याकडे संधी आहे ना, फसवू शकतो मी तुला. किंवा मी असं सांगू शकतो रॅन्डमली तुझ्या आयुष्यात हे घडणार आहे. तर तसं आहे. त्यामुळे मी आत्ता तरी ते रुद्राक्षाच्या माळा वगैरे धारण नाही केलेल्या. इव्हन मी स्वतः बरेचदा बोलतो की बाबा माझ्याकडे येण्याआधी तू जाऊन आलायस का कुठे ज्याच्यावरती तुझा विश्वास आहे, तू डायरेक्ट येऊ नकोस. काय माहिती तुला मी फसवणार नाही. म्हणजे आपण हा पॉडकास्ट करण्यामागचं एकमेव कारण हे की खरं, आय नो दॅट यू आर अ जेन्युइन पर्सन. आपलं आपण 2-3दा जेव्हा बोललो, तू माझं रिडिंग केलंयस का? नाही, बोलण्यात थोडं कळतं, बोलण्यात थोडंसं कळतं. म्हणजे तू बिहेवियर माझं बघितलंस, बिहेवियर बघितलं, हे लक्षात आलं की कळकळ खरी आहे. आणि आता पॉडकास्टमध्ये आज ज्या काही 4-5 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्यात हेही दिसलं की यू केअर फॉर पीपल. इट्स नॉट दॅट यू वॉन्ट टू स्पीक समथिंग जिब्रिश, आकर्षक काहीतरी बोललो आणि म्हणून यू आर द राईट पर्सन टू आस्क टफ क्वेश्चन्स ऑल्सो. की भाई मला नाही पटलं हे म्हणता येईल इतका स्पेस मला वाटला म्हणून मी बोलवलं. मी तेच म्हटलं ना की जर मी प्रूव्ह नाही करू शकलो तर मी अभ्यासात कसला. हे सगळा डेटा मी काढून आणलाय किंवा मी वेगवेगळ्या पुस्तकांचे रेफरन्स दिले त्याच्यामध्ये, ते तेव्हापासून आहे. आणि मी तुला म्हटलं ना की ज्या वेळेला चिकित्सा हा शब्द येतो, हे सगळं विज्ञान हे चिकित्सा आहे, शास्त्र आहे. मी सामुद्रिक शास्त्र असं म्हटलंय. जिथे शास्त्र आहे तिथे चिकित्सा आहे, चिकित्सा आहे तिथे प्रोग्रेस आहे. त्यामुळे आजचा काळ किंवा तेव्हाचा काळ आपण सोडून देऊ. मोटिव्ह, एक्झॅक्टली, प्रत्येक गोष्टीला एक मोटिव्ह असतं. मला लोकांचं चांगलं करायचं किंवा ज्यांनी हे शास्त्र तयार केलं त्यांचा त्यामागे एक मोटिव्ह होता. ज्यांनी अपराध सुद्धा शोधले ना त्यांचा त्याच्यामागे मोटिव्ह होता. मला हे शोधायचंय आणि आम्हाला ह्या गोष्टीमुळे ते कळतंय. तो एक शेप आहे चेहऱ्याचा व ती चेहऱ्याची एक ठेवण आहे, त्याद्वारे ह्याच्यामध्ये ते पॅरामीटर्स आहेत, लक्षणं आहेत. मी अजूनही म्हणतोय मुख लक्षण शास्त्र आहे. तसंच त्यांनी ती लक्षणं मेन्शन केली. त्यांनी तुला इंडिव्हिज्युअल टेररिस्ट म्हटलंय का, किंवा त्यांनी तुला इंडिव्हिज्युअल अभाग्यशाली असं काही म्हटलंय का? लक्षणं आहेत, लक्षण आहे. ठोकताळा नाही, ही लक्षण आहे. ठोकताळा हा शब्द कसा येतो की हा हे असं असं होईल,
असं नाही. ते लक्षण आहे की ते हाड आहे, तू हे आहे, किंवा तो चेहऱ्याचा शेप असा आहे, त्याद्वारे. आणि ते बिहेवियरल मध्ये येतच नाही. ज्यावेळेला तुम्ही, आता मी काही एक शब्द वापरले की मोर्फोसायकोलॉजी, त्याने त्यावेळेत ती तयार केली होती. म्हणजे त्यावेळेत मनावरती किंवा त्या माणसाच्या पर्सनॅलिटीवरती अभ्यास करण्याचं तंत्र होतंच. तंत्र आहे, त्याच्यात डेव्हलपमेंट होतं. त्यामुळे हे 100% ॲक्युरेट आहे नाही हे आपण ठरवू शकत नाही. त्याच्यात अभ्यास करता येऊ शकतो. आज तुला मी एक गंमत सांगतो की जगामध्ये असे काही ॲप्लिकेशन्स आता तयार होत आहेत फेस रिडिंगवर, ज्याद्वारे तुमचा DNA कळतो, तुम्हाला जेनेटिकल डिसऑर्डर कुठला आहे का ते कळतं, आणि हे डॉक्टर्समध्ये वापरलं जातंय. त्याची हो का? गुगलवरती माहिती येते. कुठे होतं हे माहिती आहे? हे जर्मनीमध्ये काही ठिकाणी असे प्रयत्न चालू होते, अमेरिकेमध्ये चालू होते, काही वेगवेगळ्या ॲप्सवरती असा प्रयत्न होता. चीनमध्ये तर हे कॉमन आहे. त्यांच्या ॲप्लिकेशन्सवर गेल्यावर तुझी कफ, वात, पित्त ही जी काही प्रकृती आहे ती लगेच स्ट्रेस होते. त्यामुळे तुम्हाला होणारे आजार किंवा तुमची संमिश्र जी पर्सनॅलिटी, एकाच हे नसतं. म्हणजे मी जेवढ्या आत्ता मी बघितलंय त्यात केवळ कफ प्रकृती असते असं नाही, ती एक मिक्स प्रकृती असते. पण ती प्रकृती काय असेल हे सांगणारी त्यांची ॲप्लिकेशन्स आहेत. सुपर. अक्षय, थँक्यू सो मच. आय होप दिस वॉज प्लेझंट फॉर यू एज वेल. म्हणजे काय बोलवलंय आणि जर हे क्रिटिसाइज नाही झालं, जर ही गोष्ट क्रिटिसाइज नाही झाली तरी खरी आहे कशावर सांगू शकतो. म्हणजे आम्ही क्लेम करू ना उद्या की यार मी तर आता मी नंतर मठ बीट उघडेन अजून एक 5-10 वर्षांनी स्वतःचा की यार अक्षय गुरुजीकडे या म्हणून. पण जर हे जे बेसिक त्याची फुटप्रिंट्स आहेत ह्यात जर मी मेन्शन नाही करू शकलो, किंवा कोणी कोणी याच्यात योगदान दिलंय, काय योगदान दिलंय, ही जी मोटिव्ह आहेत जी आम्ही क्लिअर नाही करू शकलो, तर मग त्याचा अर्थच राहतो. जसं सिम्पली तू माझ्याकडे का येतोस, आपण सुरुवात तिथून करूया. मोटिव्ह असतं, हा प्रॉब्लेम आहे, ह्याचं उत्तर ह्याच्याकडे मिळेल आणि ते ह्या मार्फत मिळेल. त्यामुळे तसं आमचंही मोटिव्ह क्लिअर असतं. तर ओके, हा प्रश्न येईल, त्याला हे उत्तर द्यायचं, त्याच्यातून त्याचं चांगलं व्हावं, हा एक मोटिव्ह असेल तरच त्याला अर्थ आहे. करेक्ट. त्यामुळे जर तुम्हाला अशी लोक भेटली की जी तुमच्याशी परखडपणे बोलतात, किंवा जे गुरु असतात मंडळी, ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतायत, बरं ही गोष्ट दिसते, ही गोष्ट जाणवते, तरच त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आंधळा विश्वास ठेवू नका. हे भविष्यात असं घडेल किंवा XYZ गोष्ट भविष्यात घडेल तुझ्या, हे म्हणण्यापेक्षा बाबा रे तुझ्या आयुष्यात हा पॅटर्न आलाय का सांगत, किंवा इव्हन तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये, तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये हे गोष्ट आहे का, तर ते एकदा बघा, त्याच्याकडनं ते टॅली करून घ्या. व हा हे असं असं मला दिसतंय, हे तुझ्या, म्हणजे मी आता मागच्या काळामध्ये ना काही प्रश्न विचारलेत लोकांना, तुझ्या घरात मेंदूचा आजार कोणाला होता का, हा प्रश्न मी विचारलाय काही जणांना, आणि त्याचं उत्तर हो आल्यावरच पुढचं रिडिंग झालंय. अच्छा, तर ते असं थोडं येस. कारण काय होतं, मग पुढे जाण्यात अर्थ नाही, तुम्ही पुढे जाण्यात अर्थ नाही. जर पहिलं भाकीतच जर येत नसेल तर तुम्ही पुढे जाण्यात अर्थ नाही. सो मी पहिले प्रश्न विचारून बघतो, बाबा हे असं आहे. मी जसं म्हटलं ना की मी काही प्रश्न विचारतो लोकांना, तर ते प्रश्न हे आहेत, तुझ्या आयुष्यात हे घडलंय का, तुझ्या आईकडनं हा त्रास झालाय का, तुझ्या वडिलांना हा त्रास झालाय का, इंडिव्हिज्युअल तुला तुझ्या अंगावरती टाके पडले तसं मला दिसतंय, तुझ्या हाताला काही त्रास झाला होता का, तुझ्या पायाला काही त्रास झाला होता का. आणि ही उत्तराची जर आली तशीच, हे मी काही जणांना हाही प्रश्न विचारला, हे थोडे अतिशयोक्ती आहे, मी हे बोललं नाही पाहिजे, तुम्हाला कॅन्सर होऊन गेलाय का, बापरे, हा प्रश्न मी काही जणांना विचारलाय, त्याचं उत्तर हो आलंय, हो सर झालंय. किंवा मी काही जणांना हे विचारलंय, तुला मायग्रेन, मेंदूचा त्रास झालाय का, तुला ह्या काळात हे झालंय का, हे प्रश्न मी विचारलेत. कारण तो चेहऱ्याद्वारे सिक्वेन्स येतो, आणि कुठेतरी आपण विचारावं पण लागतं की बाबा हे असं असं घडतंय, ते घडलं तरच पुढच्या गोष्टी होतात. बरोबर बरोबर. सो आता मी म्हणेन की जरी पुस्तकात ते प्रूव्ह होत नसेल तरी अभ्यासातनं ते प्रूव्ह होतं. ठीक आहे, आपण जमलं तर परत एकदा नाही, आपण सिरीज करूया. कारण तुझे असे ओंकार दाभाळ, ओंकारकडे यायचं एक सिंपली मनामध्ये हेच होतं की सरळ प्रश्न एकही असणार नाहीये. व्हॉट अ ग्रेट फीडबॅक. नाही पण आय एन्जॉयड, आणि मला वाटतं प्रेक्षकांनी सुद्धा ॲट युअर ओन रिस्क निष्कर्ष काढावा. निश्चित काहीतरी आहे, पूर्वी कोणीतरी काहीतरी अभ्यास केला होता, आजही बरेच लोक मानतायत, याचा अर्थ इसेन्शियली धिस इज राईट फॉर अस असं नसावं, असं नसेल, पण हे काहीतरी आहे जे इतकं मी नक्कीच म्हणेन की एकदम डिस्कार्ड नको करायला, या निष्कर्षापर्यंत आपण नक्कीच येऊ शकतो.
आणि मी एक तुला सांगू का हो. आता की आता आपण ज्या टोननी जातोय ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण मेन्शन केलेल्या नाहीत. ओके, सिम्पल आहे. ह्याचं रिझन हे होतं की आधी आपण की हे खरं आहे का नाही, बरोबर, आधी आपण इथे येऊ की ह्याचा आधार काय आहे यात काही आहे की नाही आहे बाबा. की नाही. आणि ह्याचा वापर कुठे झालाय ह्या गोष्टी आता आपण बघितल्या, किंवा जे काही मी गोष्टी सांगितल्या आता त्या तुम्हाला लागू पडतायत का, त्यातल्या काही गोष्टी ह्या मी सांगितल्या तुम्हाला लागू पडल्या तर तुम्ही या परफेक्ट, जनरली. अगदीच So- अगदीच. सो असं आहे, आज एका वेगळ्या शास्त्राची थोडी ओळख झाली अक्षय, येस, आणि इंटरेस्टिंग आहे एवढं मात्र नक्कीच. थँक्यू. बाकी आम्ही सुद्धा अजून थोडा गुगल करू, थोडं हा अजून पूर्ण बघू. माहिती घ्या तुम्ही, ह्या आणि सगळ्यांची माहिती जर काही सोर्सेस तू व्हॉट एव्हर सोर्सेस विल शेअर, आम्ही ते डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकू, जे काही जमेल ते स्क्रीनवर सुद्धा द्यायचा प्रयत्न करू. आणि अक्षयचे सुद्धा कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट्स आय विल शेअर इन द डिस्क्रिप्शन, त्यामुळे यू कॅन रीच आउट टू हिम. हा म्हणजे सॉरी टू से की आपण इकडे भेटण्याचं कारणच हे होतं की तू असे काहीतरी प्रश्न विचारशील ही जी मला एक खात्री होती. सो असे काही पेपर्स यावेत की जे चॅलेंजिंग आहेत, की जे तुमचा रूट्स विचारतात की तू कोण आहेस हे सांगणारा, असं कोणीतरी प्रत्येकाच्या नशिबात असावं. सो आपली भेट झाली. Thank you. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. जय श्रीराम.